नमस्कार विद्यार्थी मित्र, द रॉयल अकॅडमी फेसबुक पेज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपल्याशी जो 9 तारखेला 9 जुलै राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये जो काही बदल सुधारित जो काही सुधारणा करण्यात आलेली आहे त्या संदर्भात आज पेपर क्रमांक 2 जो आहे त्याच्याविषयी माननीय विजय कुमार शिंदे सर आपल्याशी संवाद साधणार आहेत। सर, आपलं सहर्ष स्वागत। आणि आज आपण आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं। ओके सर, स्टार्ट सर। ओके, धन्यवाद। माझं स्वागत केल्याबद्दल। आवाज येतोय सर माझा? हा, येतोय। माझं स्वागत केल्याबद्दल तुमच्यातर्फे तुमच्याकडून धन्यवाद। तर एक प्रकारे आज आपण या ठिकाणी 9 जुलै 2020 ला जो काही सामान्य अध्ययन पेपर 1, 2, 3 आणि 4 राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत जो काही सुधारित अभ्यासक्रम एमपीएससीने जाहीर केलेला आहे, तर त्यातल्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 2 म्हणजेच भारतीय राज्यघटना, भारतीय राजकारण आणि कायदा, महाराष्ट्राच्या विषय संदर्भासह या पेपर मधील सुधारित अभ्यासक्रमावर चर्चा करणार आहोत। पण चर्चेला सुरुवात करण्याआधी मी स्क्रीनवर तुम्हाला एक घोषणा पत्र जे आहे की जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहीर केलेलं आहे त्याविषयीचा उल्लेख इथं केलेला आहे। तो का केलेला आहे, त्याचं कारण काय, इथं मी थोडक्यात त्याचा संदर्भ देतोय। त्याच्यात जे काही स्पष्ट केलेलं आहे त्यामध्ये काय म्हटलेलं आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या गट आणि ब च्या राजपत्रित प्रशासकीय पदासाठी राज्यसेवा ही एक्झाम घेतली जाते। पूर्वमुखी मुलाखत या 3 टप्प्यामध्ये ती घेतली जाते आणि या मुख्य परीक्षेच्या अंतर्गत असणाऱ्या सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या विषयांचा अभ्यासक्रम सुधारित केलेला आहे आणि तो इंग्रजी व मराठी भाषेमध्ये एमपीएससीच्या वेबसाईटवर दिलेला आहे। पण इथं एक महत्वाची सूचना या घोषणेमध्ये केलेली आहे की सदर विषयाचा इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम अंतिम व अधिकृत समजण्यात येईल। या गोष्टीकडे सगळ्यांनी या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे। पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय की सदर विषयांचा म्हणजे जे काही सामान्य अध्ययन पेपर क्रमांक 1, 2, 3 आणि 4 या विषयांचा अभ्यासक्रम भलेही एमपीएससीने इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये एमपीएससीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेला असला तरी सुद्धा सदर विषयाचा इंग्रजी भाषेतीलच अभ्यासक्रम अंतिम अधिकृत समजण्यात येईल असं इथं स्पष्टरित्या त्यांनी मांडलेलं आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आज आपण या अभ्यासक्रमाची सुधारित पातळीवर चर्चा करत असताना सुद्धा या इंग्रजी आधारित असणाऱ्या सुधारित अभ्यासक्रमाची चर्चा करणार आहोत। तर चर्चा करत असताना मी पहिल्यांदा एक गोष्ट इथं क्लिअर करू इच्छितो की या चर्चेमध्ये जी काही चर्चा आपली 1-1.5 तास चालेल या ठिकाणी, तर त्या चर्चेमध्ये आपण साधारणपणे 3 माध्यमातून चर्चा आपल्याला करायची आहे। ही 3 माध्यमातून चर्चा नेमकी कोणती, तर पहिला जो घटक आहे तो हा आहे की सुधारित अभ्यासक्रम नेमका काय दिलेला आहे। जुन्या अभ्यासक्रमामध्ये काय होतं हे आपण पाहणार नाहीये। जुन्या अभ्यासक्रमातल्या ज्या गोष्टी आहेत की ज्या रिपीट अगेन या सुधारित अभ्यासक्रमामध्ये आहेत त्याच्यावर आपल्याला प्रकाश टाकायचा नाहीये। तर आपल्याला सुधारित अभ्यासक्रमावर फक्त प्रकाश टाकायचा आहे। तेवढेच घटक मी स्क्रीनवर फक्त या ठिकाणी त्या पीडीएफ मध्ये मांडलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर जुन्या अभ्यासक्रमातील बदल काय आहेत, म्हणजे जुन्या अभ्यासक्रमामध्ये कोणते चेंजेस आयोगाने केलेले आहेत, टायटल स्वरूपात म्हणा किंवा एक प्रकारे टॉपिक सब टॉपिक स्वरूपात काही हेडलाईन्स मध्ये चेंजेस केलेले असतील, तर त्या सगळ्या बाबतीतचा जो काही भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे। आणि तिसरा घटक आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे कोणता, तर नवीन कोणते टॉपिक याच्यामध्ये टाकलेले आहेत, या सुधारित अभ्यासक्रमामध्ये नवीन कोणत्या सिलेबसचा समावेश केलेला आहे त्याचा एक विचार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे। तर त्यामुळे सुधारित अभ्यासक्रमामध्ये जुन्या अभ्यासक्रमाचा विचार आपल्याला जो काही आहे तो करायचा नाहीये, सुधारित काय आहे तो तेवढा पुरता करायचा आहे। दुसरी गोष्ट, जुन्या अभ्यासक्रमातील जे काही चेंजेस झालेले बदल झालेले त्या बदलांचा विचार सुद्धा करायचा आहे आणि नवीन टॉपिक जे टाकलेले आहेत त्या टॉपिक संदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी इथं विचार करायचा आहे। तर पहा की मी ज्यावेळेस या ठिकाणी या सर्व घटकांची चर्चा करणार आहे त्यावेळेस जे काही घटक आपल्याला सुधारित अभ्यासक्रमातले चर्चेला घ्यायचे आहेत ते इथं मांडलेले आहेत। आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर आणखीन एका गोष्टीकडे मी लक्ष केंद्रित करू इच्छितो ती म्हणजे कोणती, की एमपीएससीने 4ही जीएसच्या पेपर मधल्या त्या सूचना मात्र कायम ठेवलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कोणताही चेंज केलेला नाहीये। त्या दोन्ही सूचना म्हणजे नेमक्या कोणत्या,
तर साधारणपणे या ठिकाणी हा अभ्यासक्रम अभ्यासत असताना कोणत्याही विषयातला तज्ज्ञ असण्याची आवश्यकता नाही. आणि या अभ्यासक्रमाची तुम्ही अभ्यास करत असताना एक प्रकारे या ठिकाणी रिसेंट घडामोडी ज्या आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा ज्या काही या ठिकाणी 2 सूचना इथं दिलेल्या होत्या त्यामध्ये कोणताही त्यांनी बदल केलेला आहे, म्हणजे आताही आपल्याला सुधारित अभ्यासक्रमामध्ये त्या 2 सूचनांचं पालन करणं हे आवश्यक आहे. तर आता मी वळतोय लगेच आपल्या मुख्य चर्चेकडे की या अंतर्गत आपण जर पहिला टॉपिक जर पाहिला द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचा, तर या कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाच्या टॉपिक मध्ये जे नवीन सुधारित टॉपिक टाकलेले आहेत किंवा चेंजेस केलेले आहेत ते कोणते आहेत, तर त्याच्यामध्ये पहिला घटक उल्लेख केलेला आहे पहा, अबोलिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी ऍज अ फंडामेंटल राईट्स. तर आता पहा की अबोलिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी ऍज अ फंडामेंटल राईट्स जर विचार केला तर आपल्याला सांगता येऊ शकेल किंवा 44व्या घटनावृत्तीनुसार भारतीय राज्यघटनेमध्ये हा जो काही राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेविषयीचा जो काही मूलभूत हक्कामधला भाग कलम 31चा जो होता तो या ठिकाणी या 44व्या घटनावृत्तीनुसार काढून टाकण्यात आलेला आणि त्याला एक कायदेशीर हक्क म्हणून विचार घेतलेला आहे. म्हणजे 1978च्या आधी किंवा 44वी घटनावृत्ती होण्याच्या आधी राईट टू प्रॉपर्टी किंवा मालमत्तेचा हक्क याविषयी न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने दाद मागता येऊ शकत होती ऍज अ फंडामेंटल राईट या अर्थाने, तशा प्रकारची दाद आता या ठिकाणी 44व्या घटनावृत्तीनुसार एक प्रकारे जो काही बदल केलेला आहे त्या बाबतीत आता मागता येणार नाही. म्हणजे का तर एक प्रकारे या मूलभूत हक्काच्या दर्जात झालेला बदल. कोणता दर्जा, तर पहिल्यांदा जो मूलभूत हक्काचा दर्जा या हक्काला होता तो आता राहिलेला नाहीये आणि आता त्याला एक प्रकारे या ठिकाणी जो काही कायदेशीर दर्जा आहे तो प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये जी काही 44वी घटनावृत्ती झाली त्या 44वी घटनावृत्तीनंतर या राईट टू प्रॉपर्टीचा जो काही विचार आहे तो आर्टिकल 300A म्हणजेच आर्टिकल 300 मराठीत सांगायचं झालं तर यामध्ये केलेला आहे. आणि त्यात जो उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखानुसार जर विचार केला तर आपल्याला साध्या सोप्या भाषेत असं सांगता येऊ शकेल किंवा कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता ही कायद्याशिवाय काढून घेता येऊ शकणार नाही किंवा कायदेशीर मार्गाशिवाय काढून घेता येऊ शकणार नाहीये. आणि याचाच दुसऱ्या अर्थाने जर विचार केला तर मूलभूत हक्क म्हणून जर या राईट टू प्रॉपर्टी विषयी न्यायालयामध्ये दाद मागता येत नसली तरी सुद्धा साध्या कायद्याने मात्र या ठिकाणी एक प्रकारे तुम्हाला या राईट टू प्रॉपर्टीचं संरक्षण करता येऊ शकेल हे इथं निश्चितपणे आपल्याला सांगू शकेल. म्हणजे साध्या कायद्याने किंवा कायदेशीर मार्गाने तुम्हाला या संपत्तीच्या हक्काचं एक प्रकारे संरक्षण करता येऊ शकेल असा उल्लेख आपण नवीन आता करू शकतो 44व्या घटनावृत्तीनंतर. म्हणजे अबोलिशन ऑफ राईट टू प्रॉपर्टी ऍज अ फंडामेंटल राईट याच्या पातळीवर जो काही दर्जात्मक बदल झालेला आहे तो बदल या पद्धतीने आपल्याला सांगू शकेल. त्यानंतर दुसरा एक घटक याच्यामध्ये ऍड केलेला आहे, जसं पाहिलं तर आपल्याकडे सांगता येईल किंवा जुन्या सिलेबस मध्ये मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर या राईट टू एज्युकेशनचा विचार केलेला होता आणि इथंही या ठिकाणी एक प्रकारे राईट टू एज्युकेशनचा विचार जो काय तो ऍज अ फंडामेंटल राईट या अर्थाने केलेला आहे. 86वी घटनावृत्ती 2002 सालची ज्यानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 21A च्या पातळीवर आणि मूलभूत कर्तव्यामध्ये कलम 51A च्या पातळीवर जो काही विचार केलेला आहे त्याचा संदर्भ इथे दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक गोष्ट नव्याने जी काही वेगळ्या पद्धतीने स्वतंत्र पद्धतीने टाकण्याचा विचार जो आहे तो आयोगाने इथे केलेला आहे. रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स. आता एक लक्षात घ्या की हा जो टॉपिक आहे तो या आधीच्याही सिलेबस मध्ये न कळत होता किंवा असं मी म्हणेन किंवा तो अप्रत्यक्षरित्या इन्क्लूड होता. कारण की तुम्ही जर मागच्या राज्यस्वाम्यांचे जर काही पेपर काढून पाहिले असतील मागच्या काही वर्षांचे तर त्यामध्ये या मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत हक्क यांच्यातल्या फरकाविषयी बरेचसे प्रश्न या ठिकाणी विचारलेले आपल्याला पाहायला मिळतील. मग आता हा जो काही रिलेशनशिप आहे या दोघांमधलं रिलेशनशिप जे आहे ते पाहत असताना आपल्याला या ठिकाणी कोणत्या संबंधावर इथं प्रकाश टाकावा लागेल, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्व यांच्यामध्ये विकासाच्या पातळीवर काही संबंध आहे का, लोक कल्याणकारी दृष्टिकोनातून काही संबंध आहे का किंवा साम्य या दृष्टिकोनातून काही संबंध आहे का किंवा या दोघांमधील फरकाच्या दृष्टीने काही संबंध आहे का, या सगळ्या अनुषंगाने जर आयोगाने प्रश्न विचारले तर आपल्याला ते सोडवता आले पाहिजेत. त्यामुळे रिलेशनशिप बिटवीन फंडामेंटल राईट्स अँड डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्सचा विचार आपण तसा करू शकतो. त्यानंतर पुढचा घटक सांगायचा झाला तर राईट टू वर्क. म्हणजे आता पहा की भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर मार्गदर्शक तत्वामध्ये आपण आर्टिकल 41च्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी असं आपण म्हणू शकतो की राईट टू वर्क किंवा कामाचा हक्क असा आपण मूलभूत हक्कामध्ये तर आपल्याकडे या ठिकाणी कामाचा हक्क किंवा रोजगाराचा हक्क असा काही उल्लेख केलेला नाहीये.
पण मनरेगाच्या दृष्टिकोनातून कामाचा हा मार्गदर्शक तत्वांच्या पातळीवर जो काय तो आयोगाने एक करायचा प्रयत्न इथं केलेला आहे. म्हणजे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट किंवा स्कीम या धर्तीवर जर विचार जर केला तर या ठिकाणी मनरेगाचा संदर्भ जो काय तो आपल्याला इथं अभ्यासावा लागणार गरजेचं आहे. आणि त्याची विस्तृत माहिती किंवा एक प्रकारे या कायद्यानुसार ही योजना नेमकी कशी अंमलात आणली जाते, या योजनेमध्ये असणारी रोजगाराची संधी कशी आहे किंवा ग्रामीण भागातच हा रोजगार या ठिकाणी का विचारात घेतला गेलेला आहे, विशेषतः आता या लॉकडाऊनच्या काळामध्ये असणारं या मनरेगाचं महत्व, या सगळ्याच अनुषंगाने मनरेगा विषयीची जी काही माहिती आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर, ग्रामीण रोजगारावर, शेतीपूरक रोजगारावर नेमका कोणता परिणाम या मनरेगामुळे झालेला आहे, त्या सर्व अंगाने जी काही चर्चा आहे ती आपल्या इथं करणं आवश्यक आहे. त्याच्या जोडीला मूलभूत हक्कांशी रिलेटेड असणारा एक आणखीन एक पार्ट जो आहे तो राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजेच आरटीआय, माहिती अधिकाराचा हक्क जो काय आहे तोही याच्यामध्ये स्पष्ट केला आपल्याला पाहायला मिळतो की जो मूलभूत हक्काच्या आर्टिकल 19 पातळीवर जो काही समावेश केलेला आहे त्याचाही विचार इथं आपल्याला स्वतंत्र पद्धतीने करण्याची गरज आहे. मी आणखीन एक जाणीव करून देऊ शकतो की राईट टू इन्फॉर्मेशनचा संबंध जो आहे तो या सुधारित अभ्यासक्रमामध्ये आयोगाने अनेक ठिकाणी जोडलेला आहे, वेगवेगळ्या ऍस्पेक्टने वेगवेगळ्या अँगलने जोडण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. शिवाय सेंट्रल इन्फॉर्मेशन कमिशन म्हणजे आता पहा की जे काय बोर्ड साइन कमिशनचा जो टॉपिक होता जुन्या सिलेबस मध्ये, तर त्यातनी आता एका नवीन बोर्डचा किंवा नवीन कमिशनचा जे काय समावेश आहे तो केलेला आहे. म्हणजे या आधीच आपण जर पाहिलं तर राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोग होता किंवा राष्ट्रीय महिला आयोग होता, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग होता, मानवाधिकार आयोग होता किंवा इतरही अनेक प्रकारचे जे काही आयोग आहेत ते इथं स्पष्ट केले गेलेले आहेत. पण आता एक नवीन आयोग जो आहे सेंट्रल इन्फॉर्मेशन म्हणजेच केंद्रीय माहिती आयोग, याचाही समावेश त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे. त्याच्याही रचना, अधिकार व कार्याचा विचार करायचा बाकीच्या आयोगाप्रमाणे करणं आवश्यक आहे असं इथं म्हणता येईल. टॉपिक नंबर 2 चा जर विचार केला तर साधारणपणे आपण म्हणू शकतो की इंडियन फेडरलिझम. आता मी याला न्यू टॉपिक असा संदर्भ दिलेला आहे. आता न्यू टॉपिक असा संदर्भ देण्याचं कारण काय, तर ऑब्विसली हा टॉपिक जुन्या सिलेबस मध्ये केंद्राच्या संबंधांशी रिलेटेड होता असं म्हटलं तरी चालेल आणि आता ही केंद्राच्या संबंधांच्याच अनुषंगाने आपण त्याला विचार घेतला तरी काही चुकीचं होणार नाही. पण इथं युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्क्रीट लिस्ट, रेसिड्युरी पॉवर्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ लेजिस्लेटिव्ह पॉवर्स असा स्वतंत्र पद्धतीने जो काही उल्लेख आहे तो केलेला आहे. तो याही आधीच्या अभ्यासक्रमामध्ये होता पण खूप पुसटसा होता, स्पष्ट असता नव्हता. पण आता एक गोष्ट तर या इंडियन फेडरलिझम मध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल ती म्हणजे कोणती, तर एस्मेट्रिकल फेडरलिझम याच्या बाबतीचा जो उल्लेख आहे तो 370च्या आणि 371च्या म्हणजे आर्टिकल 370 आणि 371च्या ऍस्पेक्टने या ठिकाणी एस्मेट्रिकल फेडरलिझमचा उल्लेख जो काय तो इथं केलेला आपल्याला पाहायला मिळतो. आता बऱ्याचशा मुलांना हा प्रश्न म्हणतो की एस्मेट्रिकल फेडरलिझम म्हणजे नेमकं काय, तर त्याला मराठीमध्ये म्हटलं असतं विषममिती संघराज्य किंवा विषम संघराज्य असं पण थोडक्यात म्हटलं तरी चालेल. मग आता याचा संदर्भ जो आहे तो कलम 370शी किंवा 371शी का जोडलेला आहे, तर मी सांगू इच्छितो मुलांना या माध्यमातून की 15 फेब्रुवारी 2020च्या कर्तव्य साधना नावाच्या साप्ताहिकामध्ये, मी पुन्हा एकदा सांगतोय 15 फेब्रुवारी 2020च्या कर्तव्य साधना या साप्ताहिकामध्ये राजकीय विश्लेषक असणारे सुहास पळशीकर यांनी संघ राज्य या विषयीचा जो काही आर्टिकल जे लिहिलेला आहे खूप छान पद्धतीने लिहिलेला आहे, नेटवर ते मला अवेलेबल होईल. तर त्याच्यामध्ये त्यांनी विषममिती संघराज्य किंवा विषम संघराज्य विषयीची जी कन्सेप्ट आहे ती खूप चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगितली आहे. थोडक्यात सांगायचं तर मी असं म्हणेन की अमेरिकन संघराज्य जे आहे ते एकत्र येण्यावर डिपेंड आहे. एकत्र येणे म्हणजे काय, तर तिथं अमेरिकन संघराज्याच्या पातळीवर विचार जर केला तर आपल्याला म्हणता येईल की अमेरिकेमध्ये अनेक घटक राज्य करार तत्वाने एकत्र आली आणि एकत्र येण्यावर आधारित तिथलं संघराज्य तयार झालं आणि एकत्र येण्याच्या बदल्यात तिथल्या घटक राज्यांनी संघ राज्याकडून अनेक सवलती घेतल्या, अनेक फायदे घेतले किंवा स्वायत्ता घेतली असं आपण म्हणता शकेल. एकत्र येण्यावर अवलंबून ते संघराज्य होतं. पण आपण जेव्हा भारतीय संघराज्याचा विचार करतो त्यावेळेस भारतीय संघराज्य हे एकत्र येण्यावर नाहीये तर एकत्र राहण्यावर डिपेंड आहे. त्याला इंग्लिशमध्ये एक शब्द इथं स्पष्ट केलेला आहे पहा, होल्डिंग टुगेदर फेडरलिझम. होल्डिंग टुगेदर फेडरलिझम म्हणजे एकत्र राहण्यावर तयार झालेलं संघराज्य असा उल्लेख जो का आहे तो भारतीय संघराज्याचा आपल्याला करता येऊ शकेल. एकत्र राहण्यावर का, कारण की तुम्ही भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 1 मध्ये जरी उल्लेख केलेला पाहिला असेल तर तो काय पहा
की इंडिया दॅट शल बी इंडिया दॅट इज भारत शुल बी युनिट ऑफ स्टेट्स, म्हणजे राज्यांचा संघ की जो एकत्र राहील, एकत्र का राहील, कारण की भारतामध्ये विभिन्न जातींचे, धर्मांचे, प्रदेशाचे, एक प्रकारे संस्कृतीचे प्रदेश वेगवेगळे आहेत आणि त्यांची युनिटी टिकवणं हे खूप महत्वाचं आहे आणि ती युनिटी टिकवायची असेल तर सगळ्यांनी एकत्र राहणं खूप महत्वाचं आहे. पण महत्वाची गोष्ट कोणती आहे ती ही की या एकत्र राहण्यामुळे त्या ठिकाणी घडतं काय, तर एकत्र राहण्यामुळे विषममिती संघराज्याला प्रोत्साहन मिळतं की काय हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजेच ऍस्मॅट्रिकल फेडरलिझमला प्रोत्साहन मिळतं की काय असा वाटतं का, कारण की पहा की जेव्हा हे एकत्र राहण्यावर आधारित संघराज्य निर्माण होतं तेव्हा ते संघराज्य तिथल्या घटक राज्यांना एक प्रकारे वागणूक जी देतं ते सोयीनुसार वागणूक देतं किंवा त्या वागणुकीमध्ये लवचिकता ठेवतं असं म्हटलं तरी चालेल. लवचिकतेवर असणारी वागणूक, केंद्र सरकारची घटक राज्यांप्रती असणारी लवचिकतेवर आधारित असणारी वागणूक, किंवा एकंदरीत आपल्याला असं म्हणता शकेल की सोयीनुसार असणारी वागणूक. म्हणजे तुम्ही जर आता पाहिलं तर याच्यामध्ये एक उल्लेख केलेला पहा, नीती आयोग अँड चेंजिंग नेचर ऑफ फिस्कल फेडरलिझम, म्हणजे नीती आयोगाच्या स्थापनेनंतरची केंद्र सरकारची घटक राज्यांप्रतीची वागणूक लवचिक आहे का सोयीनुसार आहे कशी आहे हे आपल्याला लक्षात आलं असेल. किंवा एकंदरीत असं म्हणू शकतो की जीएसटीच्या येण्यानंतरची घटक राज्यांप्रतीची केंद्राची वागणूक जी काय ती कशी राहिलेली आहे. मग त्यामुळे इथं घडतंय काय की सगळी घटक राज्य एकत्र राहण्यावरच भर जो काय तो केंद्राचा या राज्यामध्ये असतो आणि मग ते समान घटकाला विसरतात. म्हणजे अमेरिकन संघराज्यामध्ये एकसारखेपणाला महत्व आहे, तिथली घटक राज्य एकसारखेपणाला महत्व देतात, म्हणजे सगळीच घटक राज्य ही एकसारखी असायला पाहिजे याला ते महत्व देतात. पण भारतीय संघराज्यामध्ये जर पाहिलं तर एकसारखेपणापेक्षा एकत्र राहण्यावर भर दिला, म्हणजे एकसारखेपणा नाहीये म्हणजे समानता नाहीये, म्हणून ते सममितीय संघराज्य नाहीये, सिमेट्रिकल संघराज्य नाहीये, तर ते कसं आहे विषममिती संघराज्य आहे. आणि मग ते विषममिती संघराज्य कोणत्या ऍस्पेक्टनं आहे याचे काही पुरावे भारतीय राज्यघटनेत आपल्याला पाहायला मिळतात का, किंवा तसे प्रयोग आपल्या भारतीय राज्यघटनेत केलेले आहेत का, तर त्याचा संदर्भ आपल्याला कलम 73 देतो की ज्या कलम 73 मध्ये जम्मू काश्मीरचं एक वेगळं अस्तित्व मान्य केलेलं होतं. 5 ऑगस्ट 2019च्या निर्णयानंतर या ठिकाणी ते स्वतंत्र अस्तित्व आता पुसलं गेलेलं आहे, राहिलेलं नाहीये. पण त्याच्या आधी जे जम्मू काश्मीरचं स्वतंत्र अस्तित्व 370 कलमाच्या माध्यमातून कलम 35A च्या माध्यमातून मान्य केलं गेलं होतं ते विषममिती संघराज्याचं एक उदाहरण आपल्याला सांगता शकेल. किंवा भारतीय राज्यघटनेच्या कलम 371च्या माध्यमातून काही घटक राज्यांना ज्या काही विशेष सवलती दिलेल्या आहेत किंवा विशेष प्रकारच्या या ठिकाणी महत्व दिलेलं आहे, मग 371A असेल, बी असेल किंवा 371J पर्यंत जो काही भाग आहे त्याचा जर विचार केला तर तेही विषममिती संघराज्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे घटक राज्यामध्ये एकसारखेपणा नाहीये, एकत्र राहण्यावर फक्त भर दिलेला आहे. किंवा भारतीय राज्यघटनेचं 5वं आणि 6वं परिशिष्ट जर आपण पाहिलं तर तिथे सुद्धा अनुसूचित जनजाती क्षेत्रांचं प्रशासन व नियंत्रण असा जो उल्लेख केलेला आहे परिशिष्ट 5 आणि 6 मध्ये, की ज्यात नॉर्थ ईस्टच्या काही घटक राज्यांना एक विशेष प्रकारचं महत्व दिले गेलेलं आहे. तर त्या माध्यमातून असणारं संघराज्याचं विषममिती स्वरूप जे आहे म्हणजेच ऍस्मॅट्रिकल फेडरलिझमचे स्वरूप जे काय आहे ते आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे आयोगाने तुम्हाला आर्टिकल 370च्या अँगलने, आर्टिकल 371च्या अँगलने किंवा 5 व 6 परिशिष्ट याच्याही अँगलने ऍस्मॅट्रिकल फेडरलिझमचा विचार आपल्याला करावा लागेल. त्या सर्व दृष्टीने आपल्याला ती कन्सेप्ट आपल्याला पाहायची आहे. त्यानंतर इश्यूज ऑफ रिजनल इम्बॅलन्स अँड फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स, म्हणजे भारतामध्ये घटक राज्यांची निर्मिती होण्याच्या आधी जी काही प्रादेशिक असमतोल निर्माण झाला होता आणि एक प्रकारे या ठिकाणी प्रादेशिक असमतोल दूर करण्याच्या दृष्टिकोनातून फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेटची प्रोसेस जी काही सुरू झाली, आजही तो आपल्याला प्रादेशिक असमतोल महाराष्ट्राच्या पातळीवर विदर्भाच्या स्वरूपाने, मराठवाड्याच्या स्वरूपाने किंवा आंध्रमध्ये तेलंगणा आणि उर्वरित आंध्र प्रदेशच्या स्वरूपाने किंवा इतरही घटक राज्यामध्ये छत्तीसगड, उत्तरांचल किंवा झारखंडच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळालेला आहे. आणि मग त्यामुळे फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेटची प्रोसेस आपल्याकडे होत गेलेली आहे. राहिला प्रश्न लिंग्विस्टिक रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट्सचा, तर भाषावर प्रांतरचनेचा मुद्दा या आधीच्याही सिलेबसमध्ये फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेट्स खाली आपण विचार करत होतो. आता इथं मात्र या ठिकाणी त्याचा भाषावर प्रांतरचनेच्या दृष्टिकोनातूनच आपल्याला विचार करायचा आहे. फॉर्मेशन ऑफ न्यू स्टेटच्या बेसिसवरचा विचार जो आहे तो स्वतंत्र पद्धतीने करायचा आहे. म्हणजे आयोगाने इथं थोडंसं दोन्ही घटकांना वेगळं करून स्वतंत्र असा सिलेबस दिलेला आहे. पहिला प्रश्न इंटरस्टेट रिलेशन्स, म्हणजे भारतीय राज्यघटनेचं कलम 263 जे आहे आंतरराज्यीय परिषदेविषयीचं, तर त्या घटक राज्यातल्या संबंधांना
किंवा त्या संबंधामध्ये निर्माण होणाऱ्या संघर्षाला मिटवण्यासाठी आंतरराज्य परिषदेचा जो उल्लेख कलम 263 मध्ये केलेला आहे, तर त्याच्याही अनुषंगाने विभागीय परिषदेच्या अनुषंगाने हा जो काही संपूर्ण सिलेबस आहे तो आपल्याला पाहायचा आहे. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे नीती आयोगाच्या बाबतीचा जो काही उल्लेख आहे तो बदलत्या आर्थिक संघराज्याच्या दृष्टीने सुद्धा आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. नीती आयोगाचा त्यातला रोल काय आहे किंवा नीती आयोगाची त्याची भूमिका काय आहे, विशेष म्हणजे तुम्ही पहा की 1 जानेवारी 2015 नीती आयोगाची स्थापना झाली होती आणि त्यानंतर एकच महिन्याने फेब्रुवारी 2015च्या योजनाच्या मासिकामध्ये या टॉपिकवर एक आर्टिकल दिलेला आहे. अनेक लोकांनी या टॉपिकवर आर्टिकल दिलेले आहे की नीती आयोगाच्या स्थापनेनंतर आर्थिक संघराज्यामध्ये नेमके कोणकोणते बदल होऊ शकतात याविषयीचा उल्लेख योजनाच्या 2015च्या फेब्रुवारी महिन्याच्या मासिकामध्ये केलेला आहे. त्याचे संदर्भ तुम्हाला विस्तारित त्यामध्ये पाहायला मिळू शकतो. त्यानंतर सरकारी आयोगाच्या शिफारशी किंवा एक प्रकारे त्यांनी सांगितलेल्या जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मत आहेत, विशेषतः केंद्र राज्य संबंधांच्या पुनर्रचनेच्या दृष्टिकोनातून, तर त्याही सुंदर पद्धतीने आपल्याला इथं अभ्यासण्याची आवश्यकता आहे. या इंडियन फेडरलिझमचा अभ्यास करत असताना 1983 साली स्थापन झालेले सरकारी आयोग की जे केंद्र राज्य संबंधांच्या पुनर्रचनेतून काम करत होतं. त्यानंतर इव्होल्युशन ऑफ इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन याचा जर विचार केला तर हा एक नवीन टॉपिक आयोगाने याच्यामध्ये टाकलेला आहे आणि तो 3 घटकात त्याही विभागलेला आहे. प्री ब्रिटिश पिरियड, ब्रिटिश पिरियड आणि आफ्टर इंडिपेंडन्स पिरियड. भारतीय प्रशासनाची एकंदरीत उगम म्हणा किंवा निर्मिती म्हणा किंवा त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणा किंवा त्याचा विकास म्हणा, काही म्हटलं तरी चालेल. एक लक्षात घ्या की मी हा संपूर्ण सिलेबस जसं मी सांगत जाईल तसं शेवटच्या टप्प्यामध्ये मी सर्वात शेवटी या प्रत्येक सुधारित अभ्यासक्रमातल्या प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगाने आणि जुन्या अभ्यासक्रमातल्या सुद्धा प्रत्येक टॉपिकच्या अनुषंगाने जी काही पुस्तकांची यादी आहे ती सांगणार आहे. त्याची पूर्ण पुस्तकांची यादी तुम्हाला प्रत्यक्षतः पुस्तकांच्या कव्हर पेजच्या स्वरूपात पाहायला मिळेल. त्यामुळे या ठिकाणी कोणत्या पातळीवर काय टॉपिक अभ्यासाचा आहे तुम्हाला विस्ताराने पुढे लक्षात येईल. तर इथं या ठिकाणी या टॉपिक मध्ये जर आपण पाहिलं तर प्री ब्रिटिश पिरियड म्हणजे कोणता, तर एक प्रकारे ब्रिटिश पूर्वकालीन कालखंडामध्ये जर पाहिलं तर साधारणपणे गुप्त कालखंड, मौर्य कालखंड किंवा इतर जो काही प्राचीन कालखंडातला भाग जो आहे त्याचा विचार जो काय आहे तो आपल्याला या प्री ब्रिटिश पिरियड मध्ये किंवा ब्रिटिश पूर्वकालीन कालखंडातल्या प्रशासनातून करायचा आहे. का तर आजही भारताच्या प्रशासन व्यवस्थेवर प्राचीन कालखंडातील प्रशासनांचा विशेषतः मी इथे उल्लेख करेन तो कशाचा की आपण जर पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर जे काही नगरीय प्रशासन आहे म्हणजे नागरी प्रशासन जे आहे, शहरी प्रशासन जे आहे ते कुठेतरी या ठिकाणी आपल्याला असं म्हणता शकेल की त्या प्राचीन कालखंडातील प्रशासनावर आधारित आहे असं म्हटलं तरी चुकीचं होणार आहे. कारण की मोहिंजोदडो आणि हडप्पा संस्कृती जी आहे की जे ज्या कालखंडातली होती त्यातलं नगरीय प्रशासन आणि आजच्या नगरीय प्रशासनामध्ये असणारा जो काही सारखेपणा आहे तो आपल्याला इथं सांगता येऊ शकेल. आणि म्हणून प्रशासनाच्या पातळीवरचा जो काही विकास आहे, भारताच्या प्रशासनाच्या पातळीवरचा जो विकास आहे त्यातला प्राचीन कालखंडाचा जो विकास आहे, विशेषतः कौटिल्यकालीन कालखंडाचा जो प्रशासकीय विकास आहे तो खूप महत्वाचा आणि त्याचाही प्रभाव आजच्या आपल्याला पाहायला मिळू शकतो. ब्रिटिश पिरियडचा जर विचार केला तर आपल्याला महत्वाचा आहेच आहे. का? कारण की या कालखंडात भारताच्या प्रशासनाला आकार देण्याचं काम ब्रिटिशांनी केलं होतं. म्हणजे जे काही आपल्याकडे स्वतंत्र कालखंडातलं प्रशासन त्याची पार्श्वभूमी किंवा त्याची एकंदरीत पायाभरणी जी आहे ती ब्रिटिश कालखंडात झाली होती असं म्हटलं तरी चालेल. आणि 1773च्या रिव्ह्यू ऍक्ट पासून त्याची सुरुवात झाली आणि स्वातंत्र्याचा जो काही कायदा 1947 आहे तोपर्यंतचा जो काही भाग आहे तो आपण त्यामध्ये पाहू शकतो. 1935चा कायदा असेल, 1919चा कायदा असेल, 1909चा कायदा असेल किंवा इतरही अनेक प्रकारचे जे काही प्रशासकीय कायदे आहेत की ज्याचा विचार आपल्याला त्या ब्रिटिश पिरियड मध्ये आपल्याला करणं अपेक्षित आहे. आफ्टर इंडिपेंडन्स पिरियडचा जो विचार करतो तेव्हा भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर भारतीय राज्यघटनेचं जे काही स्वरूप आहे त्यावर आधारणारं जे काही प्रशासनाचं स्वरूप आपलं आहे, विशेषतः या ठिकाणी एक प्रकारे शासनाच्या स्तरावर असणारं प्रशासनाचं स्वरूप किंवा इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसच्या स्वरूपात किंवा अखिल भारतीय सेवाच्या स्वरूपात, केंद्रीय सेवाच्या स्वरूपात किंवा राज्य सेवाच्या स्वरूपात असणारं जे काही स्वतंत्र कालखंडातलं भारतीय प्रशासनाचं स्वरूप या सगळ्यांचा आढावा आपल्याला त्यामध्ये घेता येऊ शकेल. आणि त्याचबरोबर शासनाच्या स्वरूपातलं असणारं जे काही प्रशासन आहे त्याचाही आढावा आपल्याला त्याच्यामध्ये घेता येऊ शकेल.
आता टॉपिक नंबर 5चा जर विचार केला तर मी इथे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो ती कोणती, तर या टॉपिक नंबर 5चं जे टायटल आहे ते एमपीसीने चेंज केलेलं आहे. पहा, टायटल चेंज केलेलं आहे. टायटल चेंज केलेला याचा अर्थ काय, तर रूरल अँड अर्बन लोकल गव्हर्नमेंट एवढाच उल्लेख अगोदर या ठिकाणी होता. रूरल अँड अर्बन लोकल गव्हर्नमेंट एवढाच उल्लेख या अगोदर होता, पण आता तो रूरल अँड अर्बन लोकल गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशन हा जो काही शब्द आहे तो आता नव्याने टाकलेला आहे, नव्याने ऍड केलेला आहे. नुसताच टाकलेला आहे का, नुसताच ऍड केलेला आहे का, नाहीये. तर त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड काही टॉपिक सुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत. मान्य करूया की याच्या आधी सुद्धा आपण या टॉपिक मध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत त्यांची रचना, अधिकार पाहतो, सरपंच, एक प्रकारे उपसरपंच सदस्य यांची निवडणूक, पात्रता, सगळ्या गोष्टी पाहायचो. पण त्यामध्ये ग्रामसेवकाची असणारी भूमिका, ग्रामसेवकाचे असणारे अधिकार व कार्य, तसंच जिल्हा परिषदेत सीओची असणारे अधिकार व कार्य, पंचायत समितीच्या स्तरावर गट विकास अधिकाऱ्याची असणारी अधिकार व कार्य, या सगळ्यांचा उल्लेख जो काय आहे तो प्रशासकीय स्तरावर आता करण्याची गरज आहे. आणि म्हणून त्याचा स्वतंत्र पद्धतीने विचार जो काय आहे तो इथं केलेला आहे आयोगाने प्रशासनाच्या टायटलच्या. दुसरी गोष्ट, ग्रामसभा, ग्रामसभेचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे की जो अगोदर नव्हता. ऍट्रिब्यूट्स ऑफ लोकल गव्हर्नमेंट म्हणजे स्थानिक सुशासनाचे गुणधर्म काय किंवा एक प्रकारे या ठिकाणी वैशिष्ट्ये काय आहेत. तर एक लक्षात घ्या की ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांची वेगळी वैशिष्ट्ये आहेत, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांची थोडीशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत, काही प्रमाणात दोन्हीमध्ये सारखेपणा आहे, साम्य आहे. पण त्यातल्या त्यात आपण एक महत्वाची गोष्ट पाहिली तर ती कोणती आहे की ग्रामीण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं जे वेगवेगळ्या घटक राज्याचं स्वरूप आहे त्या स्वरूपानुसार वैशिष्ट्यामध्ये थोडाफार फेरबदल होऊ शकतो. 73 आणि 74 घटनेनुसार सगळ्याच घटक राज्यातील या स्थानिक स्वराज्य संस्थांचं स्वरूप बऱ्याच प्रमाणात सारखं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण काही बाबतीत सुद्धा फरक आपल्याला पाहायला मिळतो. कारण की शेवटी हा विषय राज्यसूचीमध्ये मोडत असल्यामुळे आपल्याला हे सांगता येऊ शकेल. म्हणजे आता पहा की महाराष्ट्रात जशी या ठिकाणी सरपंचाची डायरेक्ट जनतेतून निवड होत होती, आता या ठाकरे सरकारने त्यामध्ये चेंज केलेला आहे, पूर्वीप्रमाणेच निवड जाहीर केलेली आहे. पण गुजरात किंवा मध्य प्रदेश सारख्या घटक राज्यामध्ये आजही या ठिकाणी सरपंचाची निवड जी काय आहे ती डायरेक्ट जनतेतून होण्याचा जो काही प्रकार आहे म्हणजे हे जे काही स्वरूप आहे ते प्रत्येक घटक राज्यानुसार वेगळा असू शकतो आणि त्यामुळे वैशिष्ट्यामध्ये फरक पडू शकतो, गुणधर्मामध्ये फरक पडू शकतो. यामुळे तोही भाग इथं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर रूरल डेव्हलपमेंट अँड पंचायत राज आणि त्याचबरोबर अर्बन डेव्हलपमेंट अँड अर्बन बॉडीज. तर हाही टॉपिक जुन्या सिलेबसमध्ये किंवा जुन्या अभ्यासक्रमामध्ये विचारात घेतलेला होता, पण इथं आणखी विस्तृत पद्धतीने विचार घेतलेला आहे असं आपण म्हणता येऊ शकेल. म्हणजे प्रशासन हा जो काही शब्द टाकलेला आहे, ऍडमिनिस्ट्रेशन हा जो काही शब्द टाकलेला आहे त्याचा जर विचार केला तर तो शब्द टाकण्यामागचं मुख्य कारण काय, तर इथं प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पदांचा, त्यांच्या अधिकार व कार्यांचा आणि मग शहरी प्रशासनातील सुद्धा अधिकार व कार्यांचा, अधिकाऱ्यांच्या अधिकार व कार्यांचा उल्लेख इथं प्रकर्षाने केलेला आहे. म्हणून त्यानंतर टॉपिक नंबर 6 जर आपण विचार केला तर डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन हा टॉपिक सुद्धा थोडासा त्यात चेंज त्यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इथंही त्यांनी अगोदर जिल्हाधिकारी पदाला अधिकाधिक महत्व दिलं होतं. जिल्हाधिकाऱ्याच्या अधिकार व कार्यांचा, भूमिकेचा, बदलत्या भूमिकेचा संदर्भ जो काय तो अधिकाधिक घेतलेला होता. मात्र आता त्यांनी त्याच्यात महसूल प्रशासनातल्या तहसीलदार आणि तलाठ्यांच्याही भूमिकेचा आणि अधिकार व कार्यांचा उल्लेख केलेला आहे. तर मी जाणीवपूर्वक सांगू इच्छितो की जेव्हा तुम्ही राज्यसेवा मेन्स नंतर मुलाखतीला सामोरे जाता तेव्हा तुम्हाला ज्या पदासंबंधी काम करायचं आहे त्या पदासंबंधीच्याच अधिकार व कार्याची जाणीव असावी. मुलाखतीमध्ये त्याविषयीचे प्रश्न विचारले जाते, त्याचे उत्तर देता येईल. कदाचित त्या अनुषंगाने सुद्धा आयोगाने या ठिकाणी या तहसीलदार, तलाठी किंवा महसूल प्रशासनातल्या इतरही अधिकाऱ्यांच्या अधिकार व कार्यांचा संदर्भ जो काय तो थेअरी रूपाने दिला असं म्हटलं तरी चालेल. दुसरी गोष्ट काय, तर लॉ अँड ऑर्डर हाही टॉपिक जुन्या सिलेबसमध्ये होता, अगोदरच्या सिलेबसमध्ये होता. इथं तरी सुधारणा एवढीच केलेली आहे की इथं एजन्सीज ऑफ लॉ अँड ऑर्डर असं म्हटलं आहे. आणि एजन्सीज ऑफ लॉ अँड ऑर्डर मध्ये अनेक प्रकारच्या एजन्सी. आता मी जर सांगायचं झालं तर मी असं म्हणेन की मी ज्यावेळेस हा टॉपिक आधी शिकवायचो त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर मध्ये कायदा व सुव्यवस्थेचा अर्थ सांगायचो, तत्वे सांगायचो, त्याची यंत्रणाही सांगायचो. म्हणजे त्याच्यावर प्रश्न विचारले जात होते म्हणून तो पार्ट मी शिकवायचो. पण आता आयोगाने स्वतंत्र पद्धतीने एजन्सीज असा उल्लेख केलेला असल्यामुळे त्या एजन्सीजचा विस्तार आणि विचार करण्याची गरज आहे. विशेषतः कायदा व सुव्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी जिल्ह्याच्या पातळीवर जिल्हाधिकाऱ्याकडे असल्यामुळे जिल्हाधिकारी ही यंत्रणा नेमकी त्यामध्ये कशी काम करते, कशा पद्धतीने कायदा व सुव्यवस्था हँडल करते, कुणाच्या माध्यमातून हँडल करते, कोणत्या यंत्रणांच्या माध्यमातून हँडल करते,
याचाही विचार करायचा. सध्या आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू असल्यामुळे त्याही पातळीवर विचार करायचा कायदा सुद्धा प्रश्न तो खूप महत्वाचा आहे. आणि म्हणून डिस्ट्रिक्ट कलेक्टरचा रोल जो आहे तो कायदा संस्थेमध्ये खूप महत्वपूर्ण असतो. दुसरी गोष्ट काय तर या कायदा संस्थेच्या पातळीवर असणारा जो काही सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस म्हणजे पोलीस अधीक्षक जो आहे, जिल्हा पोलीस अधीक्षक जो आहे त्याचाही रोल किंवा अधिकार व कार्य काय असतात याचाही विचार विस्तारित आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याचबरोबर सिटीजन्स म्हणजे नागरिकांचा, आता बऱ्याच मुलांना हे समजत असेल नसेल मला माहित नाहीये, पण नागरिकाचा याचा रोल किंवा एक प्रकारे नागरिकांचा संबंधित कसा आहे तर शांतता समित्या की ज्या नागरिकांच्या मधूनच प्रतिनिधींच्या द्वारे निर्माण केल्या जातात, नागरिकांमधून निवडले जाणाऱ्या प्रतिनिधींच्या माध्यमातून निर्माण केल्या जातात, तर त्यातून नागरिकांचं प्रतिनिधित्व हे कायदा संस्थेमध्ये नागरिक रूपाने असतं. तर त्याचाही उल्लेख इथं केलेला शांतता समित्या या नागरिकांच्या प्रतिनिधीच्या असतात. याच्याशिवाय गृहरक्षक दल, भारतीय सैन्य, न्यायालय किंवा इतरही अनेक यंत्रणा ज्या काय आहेत की ज्या या ठिकाणी डिस्ट्रिक्ट मध्ये कायदा सुव्यवस्था ठेवत असताना बऱ्याच प्रमाणात काम करतात. त्यानंतर टॉपिक नंबर 7 पॉलिटिकल पार्टी प्रेशर ग्रुप्स की पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप्स आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तिथं फर्स्ट जो काही उल्लेख केलेला आहे तो आहे नवीन जो उल्लेख या सिलेबस मध्ये केलेला आहे तो कोणता की चेंजिंग नेचर इंडियाज पार्टी सिस्टीम असा जो उल्लेख आहे तो का केलेला आहे, या आधीच्या सिलेबस मध्ये तो का नव्हता. तर आज घडीला जर आपण पाहिलं तर 1952 पासून ते 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकांचा विचार केला किंवा 2020 पर्यंतच्या विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर भारतातल्या राजकीय पक्षांच्या पातळीवर होत गेलेले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे बदल आहेत आणि त्या बदलानुसार निवडणूक प्रक्रियेमध्ये सुद्धा होत गेलेले जे काही बदल आहेत, मी या दोन्ही टॉपिकना एकत्रित करून सांगणार आहे. पॉलिटिकल पार्टीज अँड प्रेशर ग्रुप्स व इलेक्टोरल प्रोसेस दोघांचंही विश्लेषण मी एकत्रित सांगेन कारण की दोघांचा एकमेकाशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणूनच कदाचित त्या ठिकाणी आयोगाने सुद्धा ते दोन्ही पार्ट जवळ ठेवलेले. मात्र बाकी राजकीय पक्षांच्या स्वरूपात बदल होत गेलेला आहे. 52 साली असणाऱ्या राजकीय पक्षांचं स्वरूप आणि आजच्या परिस्थितीमध्ये असणाऱ्या राजकीय पक्षांचं स्वरूप यामध्ये खूप मोठा बदल होत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे कसा तर 1952 साली असणाऱ्या राजकीय पक्षांचं स्वरूप हे एवढं एक प्रकारे या ठिकाणी राजकीय गुन्हेगारीकरणाच्या पातळीवर विस्तारलेलं नव्हतं जेवढं आज या ठिकाणी विस्तारलेलं आहे. म्हणजे नुकताच इश्यू जो गाजतो विकास दुबेचा आणि त्या विकास दुबेच्या प्रकरणामध्ये राजकीय पक्षांचा किंवा राजकीय नेत्यांचा असणारा सहभाग या अनुषंगाने राजकीय गुन्हेगारीकरण ही सुद्धा राजकीय पक्षांचं एक वैशिष्ट्य बनत दिलेलं आहे किंवा गुन्हेगारीचं राजकारण ही सुद्धा एक राजकीय पातळीवरचं एक या ठिकाणी वैशिष्ट्य बनत चाललेलं आहे. तर असं हे गुन्हेगारीचं राजकारण किंवा राजकारणातलंच असणारं गुन्हेगारीकरण या बदलत्या स्वरूपाचा विचार इथं आपल्याला करण्याची आवश्यकता आहे. आज राजकीय पक्षांच्या पातळीवर जे काय प्रचाराचं बदलतं स्वरूप आपल्याला पाहायला मिळते, कॉर्पोरेट स्वरूप जे पाहायला मिळते आता तुम्हाला माहिती किंवा कोरोनाच्या परिस्थितीमध्ये लॉकडाऊन असल्यामुळे किंवा एक प्रकारे या ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीत गर्दी जमा करता येत नसल्यामुळे निवडणूक आयोगाने जे काय आता नवीन दिशानिर्देश दिलेले आहेत त्या दिशानिर्देशांचा विचार केला तर असं आपल्याला चित्र दिसून येईल की बिहार निवडणुकांसंबंधीची जी काही प्रचार प्रणाली जी आहे ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार घेतली जावी असं निवडणूक आयोगातून सांगितलं जात आहे किंवा व्हर्च्युअल रॅली किंवा व्हर्च्युअल माध्यमातून प्रचार करण्यावर भर द्या. एक प्रकारे या ठिकाणी गर्दी जमू नये किंवा गर्दीच्या माध्यमातून असणारा प्रचार हा विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे हे एक राजकीय पक्षांचं सुद्धा बदलतं स्वरूप जे काय आहे ते आपल्याला पाहायला आगामी कालखंडामध्ये मिळणार आहे. याच्या आधी आपल्याला ते पाहायला मिळत आहे. म्हणून 1952 पासून 2019 किंवा 20 पर्यंत जे काही बदल होत गेलेले आहेत भारताच्या राजकीय पक्ष प्रणालीमध्ये त्या सगळ्यांचा आढावा त्याच्यामध्ये आपल्याला घ्यावा लागेल. आणि ते जे कॉर्पोरेट स्वरूपाने चाललंय प्रचाराचं किंवा माहिती व तंत्रज्ञानाचा राजकीय पक्षांकडून होणारा जो काही मोठ्या प्रमाणाचा वापर आहे, इलेक्ट्रॉनिक प्रचार जो आहे त्याचंही स्वरूप आपण इथं पाहावं लागेल. राहिला प्रश्न आहे त्या ठिकाणी पार्टी फंडिंग. आता जो शब्द मी या ठिकाणी टाकलेला आहे इलेक्ट्रोल बॉन्ड हा जो काही शब्द आहे तो मी टाकलेला आहे. ऍक्च्युली तो आयोगाने आपल्या सिलेबस मध्ये दिलेला नाहीये. तर पार्टी फंडिंगचं स्वरूप सुद्धा बदलत चाललेलं आहे. म्हणजे पूर्वी या ठिकाणी राजकीय पक्षांना मिळणारं जे काही फंडिंग होतं किंवा मिळणारा जो काही या ठिकाणी निधी होता त्या निधीमध्ये आता एक प्रकारे कुठेतरी लपवा छपवीचा प्रकार किंवा काही आक्षेप निवडणूक आयोगातून घेतला जाऊ नये याकरता इलेक्ट्रोल बॉन्डचा जो काही वापर होत चाललेला आहे तर तोही एक प्रकार पार्टी फंडिंगच्या बेसिसवर आपण अभ्यासणं गरजेचं आहे कारण की तो एक महत्वाचा इश्यू आता आपल्याकडे बरंच चाललेला आहे.
राहिला प्रश्न या ठिकाणी त्याच्याशी रिलेटेड असणारा इलेक्ट्रॉनिक प्रोसेसचा, तर इथंही या ठिकाणी इलेक्शन मशिनरी मध्ये भारत निर्वाचन आयोगाबरोबरच आपल्याला राज्य निर्वाचन आयोगाचा निवडणूक आयोगाचा कलम 243 आणि 243 च्या बेसिसवर इथं विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याची रचना, अधिकार, कार्य हाही भाग इथं पाहावा लागेल. आणि त्याचबरोबर 1952 पासून 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुका आणि एक प्रकारे 52 पासून 2020 पर्यंतच्या असणाऱ्या ज्या काही विधानसभा निवडणुका आहेत त्यातला असणारा एकंदरीत आढावा, लोकमताचा कौल किंवा त्यातला एकत्रित असणारा आशय सगळा जो काय आहे त्यामध्ये आपल्याला पाहणं आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट, इलेक्शन टू लोकल बॉडीज हा एक नवीन टॉपिक सुद्धा या इलेक्ट्रॉनिक प्रोसेसच्या प्रक्रियेमध्ये त्यांनी टाकलेला आहे की स्थानिक स्तरावरच्या होणाऱ्या जे काही निवडणुका आहेत तर त्या निवडणुकांचं वैशिष्ट्य कसं असतं, स्वरूप कसं असतं, स्थानिक समस्यांना प्राधान्य दिलं जातं का, त्याचं प्रचाराचं स्वरूप किंवा तिथले नियम, उभारणाऱ्यांसंबंधीचे नियम, उमेदवारासंबंधीचे नियम, अशा अनेक लोकल बॉडीजच्या पातळीवरचे असणारे जे काही निवडणुकीचे स्वरूप आहे ते विस्ताराने आपल्याला पाहावं लागेल. मग ग्रामपंचायत स्तरावर राजकीय पक्षांचा विचार केला जातो का, पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद स्तरावर राजकीय पक्ष असतात का, ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी ते कशा स्वरूपात काम करतात, ज्या ठिकाणी नसतात त्या ठिकाणी एक प्रकारे वेगळ्या प्रकारच्या गटांच्या माध्यमातून कसा प्रचार केला जातो, हे सगळे स्थानिक राजकारण आणि त्या स्थानिक राजकारणातील असणारं निवडणुकीचं स्वरूप हेही आपल्याला ते विस्ताराने पाहण्याची आवश्यकता आहे. इलेक्ट्रॉनिक रिफॉर्म्सचा जर विचार केला तर मी पुन्हा एकदा या ठिकाणी ते इलेक्ट्रॉनिक फंडिंगचा विचार केलेला आहे. पुन्हा एकदा संदर्भ देईल ते इलेक्ट्रॉनिक बॉन्डचा किंवा इतर प्रकारच्या राजकीय पातळीवर होणाऱ्या फंडिंगचा, आणि त्यातून जो काही खर्च केला जातो तो खर्च, त्याचं ऑडिट, आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये रिफॉर्म्सच्या पातळीवर विचार केला तर निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वीच अशा काही रिफॉर्म्स सांगितलेले आहेत. काही म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या आधी म्हणा किंवा काही राज्य विधानसभांच्या निवडणुकांच्या आधी म्हणा या इलेक्ट्रॉनिक फंडिंगच्या स्वरूपात ज्या त्या कोणत्या, किंवा प्रत्येक संपत्ती, आपल्या नातेवाईकांच्या नावावर असणारी संपत्ती, त्या संपत्ती मिळवण्याचे स्त्रोत, त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी एक प्रकारे विचारात घेतलेल्या आहेत. ऐकू येते ना सर्वांना? हा, येस सर, येते. हा, तर इथं या ठिकाणी इश्यूज ऑफ इलेक्ट्रॉनिक फंडिंगचा विचार असताना तोही भाग इथं पाहावा लागेल आणि त्यातून होणारा जो काही खर्च आहे त्या खर्चाचाही विचार करण्याची आवश्यकता आहे. व्हीव्हीपॅट, आता बऱ्याच जणांना व्हीव्हीपॅट फुल फॉर्म माहिती आहे का नाही मला माहित नाहीये, पण व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेल नावाची ही जी काही मशीन आहे की ही 2019च्या निवडणुकांपासून, लोकसभा निवडणुकांपासून विचारात घेतली जाऊ लागलेली आहे. व्हीव्हीपॅट, ज्या मशीनचा वापर जो काही मतदार या ठिकाणी मतदान करतो त्या मतदान केल्यानंतर त्याला त्या मतदानाची एक प्रकारे खात्री करून घेण्यासाठी, म्हणजे त्याने ज्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे त्याच उमेदवाराला ते मतदान झालेलं आहे की नाहीये हे मशीनच्या माध्यमातून दर्शवण्याचं काम स्क्रीनद्वारे ही मशीन करते. म्हणून या मशीनचं असणारं काम किंवा या मशीनचा असणारा रोल, या मशीनचा असणारा इम्पॅक्ट भारताच्या निवडणूक निकालामध्ये, भारताच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सगळ्याच अँगलने व्हीव्हीपॅटचा विचार आपल्याला करावा लागेल. त्याची नेमकं हे यंत्र कसं काम करतं, यंत्रामध्ये कोणते पार्ट्स असतात, सगळ्या गोष्टी. तर व्हीव्हीपॅट म्हणजे जसं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचे आपण सर्व पार्ट त्याच्यामध्ये पाहत होतो. एक प्रकारे या ठिकाणी केबल असते, त्यात एक प्रकारे या ठिकाणी 5 मीटर लांबीची केबल असते, कंट्रोल रूम, कंट्रोल पॅनेल किंवा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट हा प्रकार जो काय असतो, हे सगळं जसं आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये पाहतो किंवा मॉक मतदान हा प्रकार आपण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये पाहतो, तर तसंच या ठिकाणी व्हीव्हीपॅटच्या पातळीवर सुद्धा आपल्याला हा जो काही भाग आहे तो इथं पाहणं आवश्यक आहे. तर तो एक भाग व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रेलच्या मशीनच्या माध्यमातून एक रिफॉर्म आपल्याला पाहावा लागेल. त्यानंतर टॉपिक नंबर 9, मास मीडियाच्या पातळीवर विचार केला तर हाही टॉपिक जुन्या सिलेबसमध्ये होता आणि याही सिलेबसमध्ये या ठिकाणी नवीन काही गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केलेल्या आहेत. त्यांनी त्या कोणत्या, तर एक लक्षात घ्या की असं नाही किंवा ऍड केल्या म्हणून याच्या आधी त्याच्यावर विचारलं होतं. तुम्हाला जर माहित असेल तर लक्षात येईल की 2000 याच्या आधीचे जेवढे काही राज्यसभा मेन्सच्या एक्झाम झालेले आहेत तर त्यामधल्या जीएस सेकंडच्या पेपरमध्ये पेड न्यूज बद्दल प्रश्न विचारले गेले, किंवा मी असंही म्हणेन किंवा काही प्रूफ परीक्षामध्ये सुद्धा पेड न्यूज बद्दल प्रश्न आयोगाने विचारले गेले. तर त्यामुळे फेक न्यूज किंवा पेड न्यूज हा जो काही प्रकार आहे तोही इथं आपल्याला विस्ताराने पाहण्याची आवश्यकता आहे. आता प्रश्न असा पडतो की पेड न्यूज म्हणजे हा प्रकार काय. तर एक लक्षात घ्या की पेड न्यूज असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की पेड न्यूज या संबंधीचा नियमावली किंवा पेड न्यूज या संबंधीची जी काही
कायदा जो आहे तो आपल्याकडे विचार घेतला गेलेला आहे. प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाच्या माध्यमातून पेड न्यूजची काय एक स्पष्टीकरण केलेलं आहे किंवा थोडक्यात व्याख्या केलेली आहे ती कशा प्रकारे केलेली आहे, किंवा एक प्रकारे इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जर का एखादी बातमी किंवा वर्णन हे पैसे घेऊन जर केलं जात असेल, किंवा जो कोणी बातमी देणार आहे किंवा वर्णन देणार आहे तो पैसे देऊन जर ती बातमी छापण्यासाठी सांगत असेल, प्रिंट मीडियाला तो इलेक्ट्रॉनिक मीडियाला सांगण्यासाठी सांगत असेल, तर अशा मोबदल्याच्या स्वरूपात किंवा पैशाच्या स्वरूपात दिल्या जाणाऱ्या बातम्या किंवा वर्णने याचा पेड न्यूज म्हणून विचारला जावा. म्हणजे थोडक्यात ती बातमी विकली जात असेल, ते वर्णन विकलं जात असेल तर या ठिकाणी त्याचा पेड न्यूज म्हणून विचार करण्यात यावा असा जो उल्लेख या ठिकाणी या प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाने केलेला आहे याचा उल्लेख इथं आपल्याला या ठिकाणी कर्तव्य शिकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर यामध्ये पेड न्यूजचा जर विचार केला तरी दोन उदाहरणं आपल्याला सांगते की मागे महाराष्ट्रामध्ये दोन राजकीय नेत्यांच्या बाबतीत हा पेड न्यूजचा प्रकार जो काय तो गाजला होता. एक म्हणजे अशोक चव्हाण की ज्यांच्या बाबतीत भारत निर्वाचन आयोगाने सुद्धा या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते पेड न्यूज प्रश्नातून, कारण की त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री असणाऱ्या कारकिर्दीमध्ये ते स्वतःची प्रशंसा करणाऱ्या अनेक प्रकारच्या बातम्या तर स्वतःची वाहवाही करणाऱ्या अनेक प्रकारच्या बातम्या विकल्या किंवा विकण्यासाठी त्यांची कार्यकर्ते जबाबदार होते. या अर्थाने या ठिकाणी पेड न्यूजचा इश्यू जो काय तो गाजला होता. विलासराव देशमुखांच्याही बाबतीत अशा प्रकारचा पेड न्यूजचा जो काही इश्यू आहे तो गाजला होता. तर त्यामुळे पेड न्यूज हा प्रकार आपल्याला विस्तारित पाहावा लागेल पीसीआयच्या अनुषंगाने. आणि त्याचबरोबर फेक न्यूज म्हणजे सोशल मीडिया, आता पाहिजे खाली पण जो उल्लेख केलेला आहे किंवा इमर्जिंग चॅलेंजेस ऑफ सोशल मीडिया, तर इथं फेक न्यूजचा आणि सोशल मीडियाचा खूप जवळचा संबंध आपल्याला इथं जोडता येऊ शकेल का, कारण की आपल्याकडे बहुतांश फेक न्यूज ज्या आहेत म्हणजे थोडक्यात आपल्याला म्हणता येईल किंवा अफवांच्या वर आधारित असणाऱ्या बातम्या किंवा वर्णने जर या ठिकाणी सोशल मीडिया थ्रू जर पसरली जात असतील, विशेषतः या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, कोरोनाच्या पिरियडमध्ये या ठिकाणी अशा प्रकारच्या फेक न्यूजचं प्रमाण जे काय ते खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. दंगलींच्या कालखंडामध्ये, कायदा सुव्यवस्था बिघडलेल्या कालखंडामध्ये फेक न्यूजचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आपल्याकडे वाढतं. तर ते वाढणारी जी काही साधनं आहेत ती सोशल मीडियाची आहेत. आणि मग अशा या सोशल मीडियाचं एक आव्हान हे फेक न्यूजच्या अँगलने तर आहेच आहे, पण त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक अँगलने आहे ते म्हणजे कोणत्या, तर सोशल मीडिया आज एक एवढा असा एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे की ज्याला आपण म्हणतो किंवा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आपण मीडियाला म्हणतो. तर आता लोकशाहीचा आणखीन एक पाचवा आधारस्तंभ आपल्याला सोशल मीडियाला म्हणावा लागेल की मीडियापासून वेगळा असणारा सोशल मीडिया. त्याला पाचवा आधारस्तंभ असं का म्हणावं लागेल, कारण की या सोशल मीडियामध्ये असणारी जी काही साधनं किंवा यंत्रणा ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहेत. मग ते फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, टिकटॉक असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी युट्यूब असेल किंवा इतर प्रकारचे अनेक साधनं असतील. तर ह्या सगळ्याच माध्यमातून या ठिकाणी याचं प्रमाण जे काय आहे ते वाढत चाललेलं आहे. आणि मग त्यांची आव्हानं, आता त्यांची आव्हानं का, तर मी असं म्हणेन किंवा सध्या सोशल मीडियाच्या पातळीविषयी युट्यूबचा जर उल्लेख केला तर मी असं म्हणेन की इथं असं म्हटलं होतं की जो परंपरागत मीडिया आहे, ट्रॅडिशनल मीडिया आहे, म्हणजे जे न्यूज चॅनल्स आहेत ते सतत या ठिकाणी मोदी सरकारची किंवा भाजप सरकारची वाहवाही करतात आणि त्यांच्याच बातम्यात आपल्याला भर दिला जातो असा एक सध्या मीडियावर आरोप होतोय, ट्रॅडिशनल मीडियावर आरोप होतोय. आणि एक दुसरा सोशल मीडिया आहे की जो युट्यूबच्या माध्यमातून चालू आहे. मग तो या ठिकाणी निखिल वागळे यांच्या माध्यमातून चालू असेल, रवीश कुमारच्या माध्यमातून चालू असेल, अभिसार शर्माच्या माध्यमातून चालू असेल, पुण्यप्रसन्न वाजपेयीच्या माध्यमातून चालू असेल किंवा इतर प्रकारची जी काही अनेक सोशल मीडियाची युट्यूब चॅनल्स तयार झालेली आहेत की जे मोदी सरकारवर वेगळ्या प्रकारची टीका करतात आणि मीडियाची जी काही मोदी सरकारकडून होणारी स्तुती आहे त्याच्यावरही टीका करतात. तर हा जो काही सोशल मीडिया आहे तो वैचारिक पातळीवर सुद्धा खूप या ठिकाणी अधिकाधिक महत्वपूर्ण ठरत चाललेला आहे. तर तोही वैचारिक पातळीवरचा किंवा फ्रीडम ऑफ स्पीचच्या पातळीवरचा जो काही भाग आहे तो सोशल मीडियाच्या रचनेतून विचार घेण्याची आवश्यकता आहे. दुसरी गोष्ट काय तर राजकीय नेते किंवा राजकीय पक्षांच्या विरोधात व्यंग करणे किंवा काहीतरी कार्टून काढणे आणि त्याच्याविषयीच्या बरेचसे केसेस आपल्याकडे सुप्रीम कोर्टमध्ये पण गेलेले आहेत. आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचा कलम 61 बाबतीत सुद्धा या ठिकाणी जो काही सुप्रीम कोर्टमध्ये केसेस गेलेले तर त्याही अनुषंगाने सोशल मीडियाचं महत्व जे काही आपल्याला मान्य करावं लागेल. तर तोही भाग इथं पाहावा लागेल. त्यानंतर टॉपिक नंबर 10 एज्युकेशनल सिस्टीम किंवा एज्युकेशन सिस्टीमचा जर विचार केला तर हा जो टॉपिक आहे तो जुन्या सिलेबस मध्ये पण होता, याही सिलेबस मध्ये पण याच्यामध्ये थोड्या काही गोष्टी चेंज केलेल्या आहेत. कोणत्या तर मी ते सांगू इच्छितो की
काही लोकांना असं वाटतं किंवा मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने शिक्षण हा भाग नव्याने ऍड केला आहे की काय, तर नाहीये. तो जुन्या सिलेबस मध्ये जशाच तसा आहे. तो जुन्या सिलेबस मध्ये जशाच तसा आहे. आताच्याही सिलेबस मध्ये तो तसाच तसा आहे. तो काही नवीन ऍड केलेला नाहीये किंवा तो काही चेंज नाहीये. चेंज केलेला जो पार्ट आहे तो नव्याने कोणता आहे याच्यातला, तर एक प्रकारे ICT इन एज्युकेशन किंवा NMEICT. याचा थोडक्यात जर उल्लेख करायचा तर आपण असं म्हणता येईल की इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी किंवा NMEICT म्हणजे नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. ह्याचे हे फुल फॉर्म आहे. पण आता मुळात नेमका ICT हा प्रकार काय आहे, तर एक थोडक्यात सांगायचं झालं तर मी या ठिकाणी एक त्याची छोटीशी व्याख्या जी काही सांगतोय ती या प्रकारची आहे पहा, की शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर. माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. म्हणजे शिकवण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा करण्यासाठी. म्हणजे आता पहा की जे काय आपण आता सध्या झूम थ्रू किंवा फेसबुक थ्रू या ठिकाणी शिकण्याची आणि शिकवण्याची सिस्टीम चालू करतोय, तोच पार्ट या ठिकाणी ICTचा आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं होणार नाही. म्हणजे आज जी काही कोरोनामुळे परिस्थिती आलेली आहे ती कदाचित त्या ठिकाणी कोरोनामुळे जरी आली असली तरी अजून 5-6 वर्षांनी आपल्याला या सिस्टीमला आपल्याला स्वीकारावं लागलंच असतं. पण त्याविषयीचं धोरण शासनाने आधीच या ठिकाणी स्वीकारलेलं आहे ते या ठिकाणी सांगतो शिकेल. आणि म्हणून इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच काय, तर शिकविण्याच्या आणि शिकण्याच्या पद्धतीत सुधारणा करण्यासाठी ज्या तंत्राचा वापर केला जातो ते तंत्र म्हणजे ICT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. आता इथं या ठिकाणी महत्वाची गोष्ट कोणती आहे की माहिती संप्रेषित करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, माहिती प्रसारित करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, माहिती प्रदर्शित करण्यासाठी ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, माहिती तयार करण्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी वापरली जाते, माहिती साठवण्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी वापरली जाते किंवा माहिती प्रक्षेपित करण्यासाठी सुद्धा ही टेक्नॉलॉजी वापरली जाते. म्हणजे प्रदर्शित करण्यासाठी, साठवण्यासाठी, तयार करण्यासाठी, प्रक्षेपित करण्यासाठी किंवा एक प्रकारे या ठिकाणी देवाणघेवाण करण्यासाठी या सगळ्याच दृष्टिकोनातून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचा म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीचा आज वापर होणार आहे किंवा होत चाललेला आहे. आगामी कालखंडात तो अधिक वाढणार आहे. आणि मग यासाठीची उपकरणं कोणती आहेत, साधनं कोणती आहेत, मग ते रेडिओ आहे, दूरदर्शन आहे किंवा DVDs आहेत, VCDs आहेत किंवा मोबाईल आहे किंवा कॉम्प्युटर आहे किंवा अनेक प्रकारच्या उपग्रह स्तरावर चालणाऱ्या यंत्रणा आहेत. तर या सगळ्यांचा विचार जो ICT मध्ये आहे तो करता शकतो, त्याचाही अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे. किंवा रेडिओचं माहिती संप्रेषण व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षणातलं असणारे योगदान, दूरदर्शनचं असणारे योगदान. थोडक्यात जर सांगायचं तर मी असं म्हणेन की दूरदर्शन सध्या जी एक वाहिनी चालते ज्ञानदर्शन, तर त्याचाही रोल जो काय तो महत्वाचा आहे. कारण की दूरदर्शनची एक महत्वपूर्ण अशी शैक्षणिक वाहिनी आहे. तर शैक्षणिक वाहिनी असेल किंवा शैक्षणिक रेडिओ असेल, ज्याला आपण या ठिकाणी असं म्हणू शकतो, किंवा समूह रेडिओ, ज्याला आपण या ठिकाणी कम्युनिटी रेडिओ, CR कम्युनिटी रेडिओ, याच्यावर बऱ्याच वेळा प्रश्न MPSC याच्या आधी राज्यसभा मेन्स मध्ये विचारित पहा. तसं तर कम्युनिटी रेडिओ मध्ये काय आहे, तर पुणे विद्यापीठाची जी विद्यावाहिनी आहे, पुणे विद्यापीठाची जी विद्यावाहिनी आहे की जी पुण्यापुरतीच फक्त मर्यादित आहे, तर ही कम्युनिटी रेडिओ मध्ये समाविष्ट होते. तर ही कम्युनिटी रेडिओचा प्रकार, शैक्षणिक वाहिनी म्हणून असणाऱ्या रेडिओचा हा प्रकार जो काय तोही पाहावा लागेल. त्याची भूमिका काय, त्यांचे फायदे काय, हा ICT तंत्रज्ञानाचा भाग म्हणून सांगता शकेल. आणि त्याच्याविषयी सुरू केलेलं हे नॅशनल मिशन आहे. म्हणजे शिक्षण क्षेत्रातलं हे एक राष्ट्रीय अभियान आहे की जे माहिती व संप्रेषण तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याकडे कसं चालू आहे याचा विचार आपल्याला NMEICT बेसिसवर करावा लागेल. आणि त्याचाच एक पार्ट म्हणजे खालचे 2 घटक आपल्याला सांगता येतील, ते म्हणजे पाठशाला आणि EPG पाठशाला. आता याच्यामध्ये काय असा मोठा फरक करण्याची आवश्यकता नाही. पाठशाला की जे प्राथमिक स्तरावरून माध्यमिक स्तरापर्यंतच्या जे काही विद्यार्थी शिक्षण घेतात त्यांच्यासाठीची सुरू केलेली एक इलेक्ट्रॉनिक सोय आहे पाठशाला, की जी सुद्धा याच उपकरणांच्या माध्यमातून चालणार आहे. रेडिओ, दूरदर्शन, मोबाईल, कॉम्प्युटर किंवा इतर प्रकारच्या साधनांच्या माध्यमातून कार्यरत असणार आहे. आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला माहिती असेल की पाठशाला नावाचं एक मोबाईल ऍप पण या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटने लॉन्च केलेला आहे, की ज्याचा वापर करून प्राथमिक व माध्यमिक स्तरावरचे जे काही विद्यार्थी आहेत ते ऑनलाईन शिक्षण जे काय आहे ते घेऊ शकतात. आणि दुसरी गोष्ट काय, तर EPG पाठशाला म्हणजे हायर एज्युकेशन साठी सुद्धा अशा प्रकारचं जे काही ऑनलाईन एज्युकेशन आहे तुम्ही या ऍपद्वारे घेऊ शकता.
तर याचाही या ठिकाणी एक प्रकारे या तंत्रज्ञानाच्या पातळीवर विचार आपला करतो शकतो. आता राहिला प्रकार या ठिकाणी स्वयंचा. तर स्वयंचा नेमका फुल फॉर्म काय, तर स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. स्टडी वेव्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड्स. आता हे नेमका याचा अर्थ कसा घ्यायचा आहे, तर एक लक्षात घ्या की मी असं म्हणेन किंवा जी काही तरुण पिढी आहे की जी एक प्रकारे एका वेगळ्या मनाने किंवा वेगळ्या भावनेतून विचार करणारी आहे आणि त्यांना ऍक्टिव्ह लर्निंगच्या पातळीवर विकसित करण्यासाठी तयार केलेले एक वेब पोर्टल म्हणजे स्वयं. वेब पोर्टल म्हणतो मी, कारण की हे भारत सरकारकडून सुरू केलेले ऑनलाईन लर्निंगचं वेब पोर्टल आहे. ऑनलाईन लर्निंगचं एक प्लॅटफॉर्म आहे, वेब पोर्टल आहे. तर त्या माध्यमातून तुम्ही एक प्रकारे शिक्षण घेऊ शकता, शिक्षणाचा उद्देश साध्य करू शकता. दुसरी गोष्ट काय, तर हे पोर्टल जे आहे ते अजून तेवढं विकसित झालेलं नाहीये, कारण की भारत हा अजूनही खेड्यांचा देश आहे आणि त्यामुळे फक्त हे वेब पोर्टल जे आहे ते अधिकाधिक वापरलं जातं कुठं, तर मोठ्या शहरांमध्ये, मेट्रो सिटीज मध्ये म्हणा किंवा मोठ्या नगरांमध्ये म्हणा. या ठिकाणी हे स्वयं नावाचं वेब पोर्टल जे आहे ते शहरातल्या मुलांच्या माध्यमातून अधिकाधिक वापरलं जातं. ग्रामीण भागात अजून याचा विचार केला जात नाही, कारण की त्याची तांत्रिक अडचणी आहेत आणि म्हणून एक प्रकारे स्वयं हे वेब पोर्टल की जे शहरापुरतं सध्या मर्यादित असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. या वेब पोर्टलच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या ऑनलाईन कोर्सेस की जे 9वी ते पदव्युत्तर पर्यंतचे चालतात. लक्षात घ्या, इथं स्वयंच्या माध्यमातून चालणारे जे काही ऑनलाईन कोर्सेस आहेत तर 9वी पासून पदव्युत्तर वर्गापर्यंतचे चालतात आणि त्याची संपूर्ण जी काही कोर्सची माहिती आहे ती स्वयंच्या एक वेब पोर्टलवर दिलेली आहे. विशेष म्हणजे याच्यात महत्वाची गोष्ट होती आहे की 9वी ते पदव्युत्तर पर्यंत जे काही ऑनलाईन माध्यमातून मिळणारे हे शिक्षण आहे वेब पोर्टल थ्रू, ते टोटली फ्री आहे, मोफत आहे. हे महत्वाची गोष्ट इथं सांगता येऊ शकेल की 9वी ते पदव्युत्तर पर्यंत हे जे काही टोटली फ्री शिक्षण आहे ते आपल्याला सांगता येऊ शकेल. तर हे जर स्वयंच्या अनुषंगाने, तर हे नवीन टॉपिक एज्युकेशनल सिस्टीम मध्ये आपल्याला अभ्यासावं लागतील. टॉपिक नंबर 11 जो आहे तो आहे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, ज्यामध्ये उल्लेख केलेला आहे सेपरेशन ऑफ पॉवर्स. तर सेपरेशन ऑफ पॉवर्सचा उल्लेख आपल्याला असा करता येईल किंवा सत्ता विभाजन, म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या पातळीवर असणारं सत्ता विभाजन हे जे प्रशासकीय कायद्याच्या माध्यमातून केलेलं असतं. तर असे प्रशासकीय कायद्याच्या माध्यमातून असणारं सत्ता विभाजन, मग ते वरिष्ठ कनिष्ठ याच्यामध्ये केलेलं विभाजन असेल, केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांमध्ये केलेलं विभाजन असेल, किंवा एक प्रकारे केंद्र राज्य संबंधांच्या पातळीवर असणारं प्रशासकीय कायद्याचं हे अधिकारांचं विभाजन असेल, तर या सगळ्या संमेलनाचा विचार आपल्याला करता येऊ शकेल. त्याचबरोबर डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे प्रदत्त विधान. आता पहा, याचं भाषांतर जे आहे ते आयोगाने एमपीसीच्या सिलेबसमध्ये वेगळ्याच पद्धतीने केलेले की प्रदत्त कायदे का कायदे शक्ती असं काहीतरी वेगळंच केलेलं आहे. पण याचं खरं भाषांतर असं आहे की प्रदत्त विधान. प्रदत्त विधान म्हणजे काय, तर प्रदत्त विधान याचा अर्थ, प्रदत्त या शब्दाचा अर्थ काय, तर प्रदत्त म्हणजे प्रदान करणे, देणे, आणि लेजिस्लेशनचा अर्थ काय, तर विधान, विधेयक. म्हणजे एखादा कायदा तयार करत असताना जे त्याचा मसुदा तयार होतो त्याला आपण विधेयक असं म्हणतो. तर जेव्हा कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीचे जे नियम असतात, मी पुन्हा एकदा सांगतोय पहा, कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कायद्याच्या अंमलबजावणीचे जे नियम तयार करायचे असतात, तर त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम हे कार्यकारी मंडळाच्या माध्यमातून तयार केले जातात किंवा तयार केले पाहिजेत. का, कारण की कार्यकारी मंडळ किंवा कार्यकारी मंडळाच्या हाताखाली राहून काम करणारी प्रशासकीय यंत्रणा ही त्याची अंमलबजावणी करत असते आणि म्हणून अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेलाच कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम तयार करण्याची मुभा असली पाहिजे. आणि म्हणून कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा कायदे तयार करण्याची प्रक्रिया ही कार्यकारी मंडळाकडे प्रदान केली जाते, प्रदत्त केली जाते, तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं डेलिगेटेड लेजिस्लेशन. मी पुन्हा एकदा सांगतो पहा, कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये कायदे मंडळाकडून कायद्याच्या अंमलबजावणीचे नियम तयार करण्यासंबंधीची सत्ता ही जेव्हा कार्यकारी मंडळाकडे प्रदान केली जाते, दिली जाते, तेव्हा त्यावेळेस म्हटलं त्याला एक प्रकारे डेलिगेटेड लेजिस्लेशन. तर हे डेलिगेटेड लेजिस्लेशन जसं या ठिकाणी अंमलबजावणीच्या पातळीवर आपल्याला सांगता येऊ शकतं, कायदे तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सांगता येऊ शकतं, तसं आपल्याला प्रशासकीय पातळीवर सांगता येऊ शकेल. पहा ते कसं, तर ज्यावेळेस आपल्याकडे वरिष्ठ अधिकारी हे कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून किंवा अधिकाऱ्यांकडून अंमलबजावणी करून घेत असतो, तेव्हा त्याविषयीचे अधिकार त्यांना प्रदान करतात.
म्हणजे थोडक्यात सांगायचं तर एक उदाहरण देतो पहा, की सध्या केंद्र सरकारने घटक राज्यांना आपापल्या घटक राज्यात लॉकडाऊन चालू ठेवण्यासंबंधीची मुभा दिलेली आहे. म्हणजे केंद्र सरकारने घटक राज्यांना मुभा दिली म्हणजे लॉकडाऊन लागू करण्यासंबंधीचे अधिकार प्रदान केलेले आहेत. किंवा घटक राज्य सरकारने सुद्धा पुणे पिंपरी चिंचवडच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या भागामध्ये, त्यांच्या पुणे पिंपरी चिंचवड भागामध्ये लॉकडाऊन लागू करण्याची अधिकार सत्ता प्रदान केलेली आहे. म्हणजे याला म्हटलं जातं अधिकार प्रदान करणे, डेलिगेटेड लेजिस्लेशन, कारण की तिथं त्याची अंमलबजावणी करायची असते म्हणून. तर हे झालं डेलिगेटेड लेजिस्लेशन. त्यानंतर व्हिजिलन्स कमिशन, दक्षता आयोग. तर आपल्याकडे दोन प्रकारचे दक्षता आयोग या ठिकाणी भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. केंद्रीय दक्षता आयोग आहे, राज्य दक्षता आयोग सुद्धा आहेत. केंद्रीय दक्षता आयोगाची रचना अधिकारक आहे, राज्य दक्षता आयोगाची रचना अधिकारक आहे. तर ह्या दक्षता आयोगाचा जो रोल असतो तो भारतात प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणारा जो काही भ्रष्टाचार असतो, तर त्या भ्रष्टाचारामध्ये या ठिकाणी जे काही त्याविषयीचे इश्यूज असतात ते हाताळण्याचं काम हे व्हिजिलन्स कमिशन किंवा दक्षता आयोग हे करत असतं असं म्हणतात येते. आपण केंद्रीय सतर्कता आयोग सुद्धा म्हणू शकतो किंवा दक्षता आयोग सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर त्यातलाच असणारा या प्रशासकीय कायद्याच्या अनुषंगाने असणारा लोकपाल आणि लोक आयुक्ताचा जो काही रोल आहे तोही भ्रष्टाचाराच्या पातळीवर आपल्याला सांगता येतो. लोक तक्रार निवारण यंत्रणेच्या पातळीवर सांगता येऊ शकतो, कारण की लोकांच्या बहुतांश तक्रारी लोकपाल व लोकायुक्ताकडे, प्रशासकीय अधिकाऱ्याकडे व कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराविषयी असू शकतात आणि अकार्यक्षमतेविषयी सुद्धा असू शकतात. तर त्याही विषयीचा प्रशासकीय कायद्याच्या अनुषंगाने विचार जो काही तो लोकपाल लोकायुक्ताच्या पातळीवर करायचा आहे. त्याचबरोबर कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन टू पब्लिक सर्व्हंट्स. आता पहा की मी इथं सर्वांना माहिती करून देऊ इच्छितो की जुन्या सिलेबसमध्ये जो टॉपिक नंबर 11 होता, टॉपिक नंबर 11 काय होता पहा जुन्या सिलेबसमध्ये, तो होता सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट प्रिव्हिलेजेस. तो काय होता? सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट प्रिव्हिलेजेस. आता तो या ठिकाणी या सुधारित सिलेबसमध्ये ठेवलेला नाहीये. त्याऐवजी त्यांनी एक वाक्य ठेवलेलं आहे, ते कोणतं? कॉन्स्टिट्युशनल प्रोटेक्शन टू पब्लिक सर्व्हंट्स. म्हणजे प्रशासकीय कर्मचाऱ्यांना संवैधानिक पातळीवरचं संरक्षण कसं प्राप्त झालेलं आहे, भारतीय संविधानाच्या पातळीवर कसं आहे, भारतीय संविधानातल्या भाग 14च्या पातळीवर कसं आहे, किंवा एक प्रकारे भारतीय संविधानातल्या भाग 14 मधल्या विभिन्न कलमांच्या पातळीवरती कसं आहे, आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या कायद्यांच्या पातळीवर सुद्धा कसं आहे. जर आपण पाहिलं तर सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट प्रिव्हिलेजच्या अंतर्गत इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 यामधलं आर्टिकल 123 आपल्याला पाहावं लागत, 124, 125 की ज्याच्यामध्ये हे कुठेतरी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळत होतं जुन्या सिलेबसमध्ये. ऑफिशियल सिक्रेट ऍक्ट 1923 मध्ये सुद्धा अशा काही तरतुदी आहेत की ज्याच्यामुळे या ठिकाणी अधिकारी व कर्मचाऱ्यांचं संरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे काही या ठिकाणी संरक्षणाचा जो घटक आहे तो या ऍस्पेक्टने, म्हणजे या जुन्या सिलेबसच्या ऍस्पेक्टने पण पाहावा लागेल आणि कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजनच्या बेसिसवर सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. तर हा एक टॉपिक नंबर 11 की जो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉच्या बेसिसवर आहे. टॉपिक नंबर 12च्या बाबतीत सांगायचं झालं तर हा टोटली नवीन टॉपिक आहे, जुन्या सिलेबसमध्ये त्याचा कुठलाही संदर्भ नाही. उद्या जाऊन राजपत्रित स्तरावर काम करत असताना महसूल प्रशासनामध्ये जर काम करायचं झालं तर हा जो काही कायदा आहे तो खूप महत्वाचा असणार आहे. आणि म्हणून महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड 1966 म्हणजे महाराष्ट्र महसूल संहिता, जमीन महसूल संहिता 1966 याच्यामध्ये त्याची व्याख्या किंवा त्याचे प्रकार किंवा त्याच्याविषयीच्या प्रोसिजरचा किंवा त्याच्या उपयोगितेचा किंवा त्याच्या मूल्यांकनाचा किंवा रेकॉर्ड्स विषयीचा, प्रोव्हिजन्स विषयीचा आणि त्याचबरोबर त्याच्या रिव्हिजन विषयीचा सुद्धा उल्लेख जो काय तो आयोगाने केलेला आहे. मी असं म्हणेन किंवा या टॉपिकला अभ्यासण्यासाठी जर आपण याविषयीचे जे ऍप आहे गुगल प्ले स्टोअरवर, तर ते ऍप जर डाउनलोड करून घेतलं तर मी असं म्हणेन किंवा या ऍपमध्ये या कायद्याविषयीची संपूर्ण माहिती आहे. भले ते इंग्लिशमध्ये असेल पण ते आहे, कारण की मराठीमध्ये हा जो कायदा आहे तो अवेलेबल होईलच याची गॅरंटी मी देऊ शकत नाही. कारण मी बऱ्याच पातळीवर या ठिकाणी याची शोधाशोध केली पण मराठीमध्ये तर काही संदर्भ तेवढ्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला नाहीये. पण इंग्लिशमध्ये मात्र याचं ऍप आहे गुगल प्लेवर, त्याच्यातून या संपूर्ण टॉपिकची आपण चर्चा करू शकतो. हा एवढं म्हणेन किंवा हा जो टॉपिक आहे तो मुद्दाहून आयोगाने ठरवले, कारण उद्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जे प्रशिक्षण घ्यायचं असतं जमीन महसूल प्रशासनाच्या पातळीवर काम करत असताना त्या अनुषंगाने प्रशिक्षण घ्यायचं असतं, तर त्या प्रशिक्षणामध्ये हा कायदा त्यांना अभ्यासावा लागतो. तर त्याची थोडी बहुत माहिती इथंही त्यांना प्रशासकीय अधिकारी उद्याच्या दृष्टीने आधीच व्हावी या अनुषंगाने हा टॉपिक विस्ताराने इथं आपल्या सिलेबसमध्ये दिलेला आहे.
टॉपिक नंबर 13चा जर विचार केला तर सम पर्टिनंट लॉज, म्हणजे जुन्याही सिलेबसमध्ये कायद्यांचा भाग होता आणि त्यामध्ये आपण या ठिकाणी अनेक प्रकारचे कायदे, मग ते पर्यावरणचे कायदा किंवा या ठिकाणी अॅट्रॉसिटी ऍक्ट असेल, नागरी हक्क संरक्षण कायदा असेल, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा असेल, हे ग्राहक संरक्षण कायदा असेल, तर हे सगळे कायदे आपण पाहिलेले होते, आताही पाहणार आहोत. फक्त यातला ग्राहक संरक्षण कायदा जो काय तो आयोगाने मात्र आता वगळलेला आहे, तो आता या सिलेबसमध्ये ठेवलेला नाहीये. तर त्याऐवजी 2 नवीन कायदे त्यांनी याच्यामध्ये ऍड केलेले आहेत आणि त्यातला जो पहिला कायदा आहे तो म्हणजे कोणता, तर ऍड केलेला नवीन कायदा तो म्हणजे द राईट ऑफ चिल्ड्रन टू फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन ऍक्ट 2009. तर याच्या व्याख्या, उद्देश किंवा मुलांचे त्याविषयीचे अधिकार, विशेषतः 6 ते 14 वर्ष वगैरे मुलांचे त्याविषयीचे हक्क काय आहेत, गव्हर्नमेंटचं त्याविषयीची जबाबदारी काय, कर्तव्य काय आहेत, किंवा एक प्रकारे स्कूल्स आणि शाळांच्या पातळीवरच्या शिक्षकांच्या पातळीवरच्या जबाबदाऱ्या काय आहेत, या सगळ्यांचा अभ्यास त्यामध्ये आपल्याला करायचा आहे. तर मी एक असं म्हणेन की हा ऑनलाईन हा जो काही संपूर्ण कायदा आहे तो अवेलेबल आहे, इंग्लिशमध्ये पण आहे, हिंदीमध्ये पण आहे आणि काही प्रमाणात मराठीमध्ये पण त्याचं विश्लेषण तुम्हाला ऑनलाईन त्याच्याविषयी पाहायला मिळेल. 86व्या घटनानुसार 2002 साली भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 21A मध्ये जो समावेश केलेला आहे मूलभूत हक्काची रूपाने किंवा 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुला मुलींना मोफत सक्तीचं प्राथमिक शिक्षण हा हक्क असेल, तर त्या अनुषंगाने तयार केलेला 2009चा हा कायदा निश्चितच या ठिकाणी आपल्याला विस्तारित अभ्यासणं आवश्यक आहे. तर या सगळ्या ऍस्पेक्ट्सने, या सगळ्या मुद्द्यांच्या आधारावर आपल्याला विचार करायचा. तर एक गोष्ट महत्वाची आहे की मागे सीडीपीओच्या एक्झामला आयोगाने याविषयी प्रश्न विचारत असताना विचारलं होतं किंवा हा जो काही कायदा किंवा हा जो काही या ठिकाणी हक्क आहे तो हक्क अंमलात आणत असताना नेमकी जबाबदारी कुणाची आहे. म्हणजे आपण असं समजतो किंवा मोफत व सक्तीचं प्राथमिक शिक्षण 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी, तर आता आपण जेव्हा म्हणतो तर त्याचा नेमका अर्थ काय, मोफत कुणासाठी आणि सक्तीचं कुणासाठी. तर एक लक्षात घ्या, मोफत कुणासाठी, मोफत देणे ही सरकारची जबाबदारी आहे आणि सरकारवरची ती जबाबदारी जी आहे ती त्यांना सक्तीची आहे, असा त्याचा अर्थ होतो. मोफत देणे हे सरकारवर कंपल्शन आहे, सरकारवर त्याचं कंपल्शन आहे, मोफत देणं हे सरकारवर कंपल्शन आहे आणि हे शिक्षण देणं सुद्धा सरकारवर कंपल्शन आहे. म्हणून मोफत व सक्तीची ही जबाबदारी ही सरकारची सुद्धा आहे. म्हणून या ठिकाणी जो उल्लेख केलेला आहे पहा की ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंट हे त्या अनुषंगाने आहे. भलेही या ठिकाणी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा विचार आपण या ठिकाणी 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या दृष्टीने करत असलो तर तो त्यांचा हक्कच आहे की त्यांना मोफत मिळालं पाहिजे, हे शिक्षण त्यांना या वयोगटापर्यंत मोफत मिळालं पाहिजे, तो त्यांचा हक्कच आहे. पण मोफत देण्याची जबाबदारी आणि ही जबाबदारी सक्तीची आहे, हे कुणावरची जबाबदारी आहे, तर ती शासनावरची आहे. म्हणून ड्युटीज ऑफ गव्हर्नमेंटचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्याचा त्या अँगलने विचार करणं हे अपेक्षित आहे. तर हा एक भाग इथं आपल्याला या टॉपिकला अभ्यासाला पाहावं लागेल. पुढचा एक आणखीन एक महत्त्वाचा कायदा आहे तो म्हणजे कोणता, तर हा एक नवीन कायदा जो आयोगाने याच्यामध्ये टाकलेला आहे तो कोणता, द मेंटेनन्स ऑफ अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटीजन्स ऍक्ट 2007, डेफिनेशन, ऑब्जेक्ट, मशिनरी अँड वेजेस प्रोव्हाइड डेअरिंग. मग आता प्रोव्हाइड डेअरिंग, तर हा जो काही भाग आहे तो पाहत असताना आपल्याला थोडक्यात असं म्हणता येईल किंवा या कायद्याचं मराठी भाषांतर करायचं झालं तर आपल्याला म्हणता येईल की पालक व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व देखभाल किंवा चरितार्थ कल्याण कायदा. पालक व ज्येष्ठ नागरिकांचे कल्याण व देखभाल किंवा चरितार्थ कायदा, असं त्याचं मराठी भाषांतर आपण करू शकतो. तर यामध्ये 2 गोष्टींचा उल्लेख आहे की जे पालक आहेत ते ज्येष्ठ नागरिक सुद्धा आहेत, पण जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते सुद्धा पालक आहेत. त्या दोन्हीचाही विचार करूनच या ठिकाणी डेफिनेशन हा जो काही शब्द आहे तो विचार घेतलेला आहे. आणि 2007 साली तयार केलेला हा जो काही कायदा आहे तो पाहत असताना आपल्याला ऑनलाईन जर पाहिलं तर या ठिकाणी याची बरीचशी माहिती मराठीमध्ये अवेलेबल आहे आणि त्या आधारावर जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल किंवा या कायद्यामध्ये पालक म्हणजे काय याची व्याख्या केलेली आहे, ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय याची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे की 60 वर्षांपेक्षा अधिक वयाचे जे नागरिक आहेत ते पालक म्हणून विचार घेतले जातील या कायद्यानुसार. याच कायद्यानुसार पालक म्हणजे 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे नागरिक म्हणून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक याचा विचार केला जाईल. जे ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय, तर 60 वर्षापेक्षा अधिक वयाचे जे नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक. आणि पालक म्हणजे काय, तर जे आई वडील आहेत की ज्यांनी आपल्या मुलांना जन्म दिलेला आहे, ते स्वतः जन्मदाते आहेत
आपल्या पाल्यांचे, आपल्या मुलांचे जन्मदाते आहेत. आणि असे आई वडील की ज्यांनी काही मुलांना दत्तक घेतलेलं आहे, स्वतःला मूल झालं नाही, ज्यांनी मुलाला दत्तक घेतलेलं आहे, तर अशा अर्थाने पालक म्हणजे दत्तक मुलांचे सुद्धा पालक आणि जन्म दिलेल्या मुलांचे सुद्धा पालक, या दोन्ही अर्थाने पालक या शब्दाची व्याख्या या कायद्यामध्ये केलेली आहे. हे महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर यांच्या पालन पोषणासाठी म्हणजे जो उल्लेख इथे केलेला आहे किंवा एक प्रकारे वेलफेअर अँड मेंटेनन्स म्हणजे कल्याणार्थ आणि चरितार्थ किंवा देखभालीच्या अनुषंगाने काय काय तरतुदी या कायद्यामध्ये आहेत, हा कायदा करण्यामागचा हेतू काय आहे, उद्देश काय आहे, जी काही विभक्त कुटुंब पद्धती आहे ती निर्माण झालेली आहे, संयुक्त कुटुंब पद्धती तयार झालेली आहे, अशा अनेक अँगल येता आपण इथे विचार करणं अपेक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी उद्देश काय, पालन पोषणाची जबाबदारी कुणाकडे आहे, तर पालन पोषणाची जबाबदारी ऑब्व्हियसली या ठिकाणी ज्यांना जन्म दिलेला आहे अशा मुलांकडे आहे, स्वतःच्या मुलांकडे आहे, मुलींकडे आहे, नातवंडांकडे आहे, असा उल्लेख या कायद्यामध्ये केलेला आहे. शिवाय दत्तक मुलाकडे सुद्धा आहे, मुलीकडे सुद्धा आहे. आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वपूर्ण उल्लेख या कायद्यामध्ये केलेला आहे, तो म्हणजे कोणता, की ज्येष्ठांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्काने हिस्सा असणाऱ्यांची ही जबाबदारी आहे की त्यांनी आपल्या पालकांना या ठिकाणी सांभाळलं पाहिजे किंवा त्यांना सांभाळण्याची जबाबदारी त्यांची आहे. माझा तुम्हाला प्रश्न म्हणून किंवा ज्येष्ठांच्या संपत्तीमध्ये वारसा हक्काने हिस्सा असणाऱ्यांची सुद्धा जबाबदारी कसं काय, तर उदाहरण सांगतो, याच कायद्याच्या पातळीचे एक उदाहरण आहे. पहा काय, की एखादी व्यक्ती की जी राधा नावाची आहे आणि राधा नावाच्या व्यक्तीला दोन भावंड आहेत, दोन भाऊ आहेत, पण ते दोन्ही भाऊ मृत्यू पावलेले आहेत, पण त्या भावांची मुलं मात्र जिवंत आहेत. तर अशा वेळेस त्या राधा नावाच्या व्यक्तीची की जिचे दोन्ही भाऊ मृत्यू पावलेले आहेत पण भावांची मुलं जिवंत आहेत आणि राधाच्या नावावर बऱ्याच प्रमाणात संपत्ती आहे, तर अशा वेळेस त्या राधा नावाच्या व्यक्तीच्या नावाची संपत्ती वारसा हक्काने भावाच्या मुलांना मिळू शकते. तर त्या मुलांची ही जबाबदारी राहील की त्यांनी राधा नावाच्या व्यक्तीचं पालन पोषण करणं अपेक्षित आहे. म्हणजे इथं पालन पोषणाची जबाबदारी ही वारसा हक्काने हिस्सा मिळणाऱ्या व्यक्तींच्याही वर आली आहे, हाही उल्लेख इथं केलेला आहे. मुलांवर सुद्धा आहे, दत्तक मुलावर सुद्धा आहे, मुलीवर सुद्धा आहे, नातेवाईकावर सुद्धा आहे, नातवंडावर सुद्धा आहे, असा इथं उल्लेख आपल्याला समजू शकेल. दुसरी गोष्ट काय, तर पालन पोषणाच्या स्वरूपाचाही उल्लेख या ठिकाणी इथं केलेला आहे. देखभालीच्या स्वरूपाचा उल्लेख या कायद्यामध्ये केलेला आहे. किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, त्यांच्या अन्न वस्त्र पाणी निवाऱ्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्याची काळजी घेत असताना त्यांना दात नसतील तर दाताची कवळी असणं अपेक्षित आहे, मानेचा त्रास होत असेल तर मानेला बेल्ट लावणं अपेक्षित आहे. इथपर्यंतच्या लहान लहान गोष्टींवर आरोग्यविषयी काळजीचा उल्लेख जो आहे तो या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत विचार घेतलेला आहे. सर्व प्रकारच्या सोयी सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत याचाही उल्लेख या ठिकाणी केलेला आहे या मेंटेनन्सच्या बेसिसवर. दुसरी गोष्ट काय, तर या कायद्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा उल्लेख आहे, तो म्हणजे कोणता, की पोटगी मागण्याचा अधिकार. म्हणजे या ज्येष्ठ नागरिकांना, पालकांना आपल्याच मुलांना, नातवंडांना किंवा नातेवाईकांकडून पोटगी मागण्याचा अधिकार आहे. आणि अशा या पोटगी मागण्याचा अर्ज सुद्धा ते या कायद्याखाली न्यायाधिकरणाकडे म्हणजे शासनाकडून जे न्यायाधिकरण स्थापन केलं जाईल, दवा स्थापन केला जाईल, त्यांच्याकडे अशा प्रकारची पोटगी मुलं मुली, नातवंड, नातेवाईक यांच्याकडून मागण्याचा अधिकार त्यांना असणार आहे. तर उपाययोजना किंवा एक प्रकारे मशिनरीज कोणत्या आहेत, न्यायाधिकरण ही मशिनरी येते, लवाद ही मशिनरी येते, शासन सुद्धा एक मशिनरी येते, हे सगळ्यांचा विचार आपल्या याच्यामध्ये करणं अपेक्षित आहे. तर या अर्थाने हा ज्येष्ठ नागरिक व पालक चरितार्थ व कल्याण कायदा आपल्याला विस्ताराने अभ्यासावा लागेल. त्यानंतर टॉपिक नंबर 14 की तो जुन्या सिलेबस मध्ये होता, सोशल वेलफेअर अँड सोशल लेजिस्लेशनच्या बेसिसवर. याच्यामध्ये काही दुसऱ्या नवीन गोष्टी ऍड केलेल्या आहेत. म्हणजे काय, तर कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन्स रिलेटिंग टू सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस. म्हणजे भारतीय राज्यघटनेमध्ये सामाजिक आर्थिक आर्थिक न्यायाच्या दृष्टिकोनातून कोणकोणत्या तरतुदी विचार घेतले गेलेले आहेत. विशेषतः आपण जर विचार केला तर असं मी म्हणेन किंवा आर्टिकल 44 किंवा 46 चा उल्लेख आपल्याला करता येऊ शकेल. किंवा आर्टिकल 46 मध्ये भारतातले जे काही सामाजिक आर्थिक दृष्ट्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या या ठिकाणी ज्याचे हितसंबंध जपण्याचा विचार केला गेलेला आहे, विशेषतः अनुसूचित जाती असतील, जमाती असतील, इतर मागासवर्गीय असतील, वृद्ध असतील, अपंग असतील किंवा सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास जे घटक आहेत त्यांचा विचार या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनच्या बेसिसवर आर्टिकल 46 मध्ये करता येऊ शकेल. आर्टिकल 44 युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने महिलांचा जो विचार करण्याची आवश्यकता आहे त्याचाही विचार आपल्याला सोशिओ इकॉनॉमिक जस्टिस वर सांगता येऊ शकेल. प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड अंडर कॉन्स्टिट्यूशन अँड ह्युमन राईट्स.
तर भारतीय राज्यघटनेमध्ये लहान मुलांच्या संरक्षणाच्या अनुषंगाने सुद्धा कोणत्या कोणत्या तरतुदी केलेल्या आहेत, तर त्याही पातळीवरचा जो काही विचार आहे तो ह्युमन राईट्सच्या रचनातून इथं आपल्याला करायचा आहे. विशेषतः आपण जर उल्लेख करायचा झाला त्याच्यामध्ये असं करू शकतो की भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 24 चा जो उल्लेख आहे की 14 वर्षाखालील मुला मुलींच्या बाबतीची जी काही तरतूद आहे किंवा खाणीच्या ठिकाणी किंवा धोकाच्या ठिकाणी काम करण्यावर बंदी, तर या अनुषंगाने असणारा जो काही उल्लेख आहे तोही ह्युमन राईट्सच्या बेसिसवर सांगता येऊ शकतो. इतर अनेक प्रकारचे उल्लेख, बालकामगार किंवा लहान मुलांवर होणारे वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय मानवी हक्कांच्या पातळीवर, तर त्याही दृष्टीने भारतीय राज्यघटनेमध्ये केलेल्या तरतुदींचा विचार आपण विस्तारणार असावा. त्याचबरोबर कन्सेप्ट ऑफ फ्री लीगल ऍड पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. आता पहा, मोफत कायदेविषयक सल्ला किंवा सहाय्य या अर्थाने फ्री लीगल ऍड म्हणजे कायदेशीर बाबतीची जी मदत आहे किंवा सहाय्य जे आहे ते विषयीची कन्सेप्ट काय आहे, ज्याचा संबंध भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शकामध्ये कलम 39 शी जोडता येऊ शकेल, लोक न्यायालयाशी जोडता येऊ शकेल, की जिथं आपल्याकडे कायदेशीर बाबतीत पूर्णपणे सहाय्य जे काय ते मोफत स्वरूपात केलं जातं. आणि त्याचबरोबर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन ही सुद्धा एक कन्सेप्ट काय आहे, जनहित याचिका आणि त्याचा न्यायालयीन सकलतेशी असणारा संबंध किंवा जनहित याचिकांच्यामुळे लोकांचं मानवी हक्कांची कशी काळजी घेतली जाऊ शकते. म्हणजे जसं आता कोरोनाच्या पिरियडमध्ये या ठिकाणी सुप्रीम कोर्टमध्ये दाखल झालेली एक जनहित याचिका होती की मोठ्या प्रमाणावर होणारं जे काही मजुरांचं स्थलांतर जे आहे, तर त्यात अनेक मजुरांचा जीव जो गेला किंवा अनेक मजुरांना जे चालत जावं लागलं, अनेक मजुरांना जे या ठिकाणी हालाकष्ट सहन करावं लागलं, तर त्यात असणारं मानवी हक्कांचं उल्लंघन, तर त्या अनुषंगाने जनहित याचिका जी काही दाखल झाली होती सुप्रीम कोर्टमध्ये, तर त्याचा मानवी हक्कांच्या पातळीवर असणारा विचार हा जनहित याचिकेच्या रूपाने कसा होऊ शकतो, हा एक घटक इथं स्पष्ट केला. त्याला अनेक अँगल आहेत, मग ते जनहित याचिकांच्या पातळीवर अनेक वेगळ्या अर्थाने सांगता येऊ शकतात. टॉपिक नंबर 15 जर सांगायचं झालं तर फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन असं त्याचं टायटल दिले. पाहता जुन्या सिलेबस मध्ये याचाच टॉपिकचा विचार कसा केला होता, तर कंट्रोल ओव्हर पब्लिक एक्सपेंडिचर असा केला होता, जे सार्वजनिक खर्चावर नियंत्रण असा केला होता. आता या टॉपिक मध्ये मात्र या ठिकाणी विचार काय आहे तो वित्तीय प्रशासन या अर्थाने केलेला आहे. म्हणजे फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय काय भाग घेऊ शकतो, तर त्याच्यामध्ये त्यांनी नियंत्रण ठेवणारी यंत्रणा म्हणजे भारताच्या सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणांचा तो उल्लेख केलेलाच आहे. जो जुन्या सिलेबस मध्ये पण होता. कॅग असेल, वेगवेगळ्या संसदीय समित्या असतील किंवा संसद असेल, वित्त मंत्रालय असेल, याचाही उल्लेख केलेला आहे. इथंही बजेटरी प्रोसेसमध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. काय आपल्याकडे बजेट तयार करणे म्हणजे प्रिपरेशन ऑफ बजेटमध्ये असणाऱ्या वित्त मंत्रालयाची भूमिका असेल किंवा कॅगची भूमिका असेल, एक प्रकारे या ठिकाणी प्रशासकीय मंत्रालयाची म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागाची असणारी भूमिका असेल, ज्याला आपण जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट म्हणतो, त्याची भूमिका असेल. तर या तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये असणारा हा भाग आपण इथं पाहावा लागेल. एनॅक्टमेंट मध्ये जर विचार केला तर या ठिकाणी संसदीय स्तरावर वित्त बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये संसदीय स्तरावर असणारी संसदेची भूमिका काय, म्हणजे कपात सूचनाच्या पातळीवर असणारी भूमिका असेल, अनुदानाच्या मागण्याच्या स्तरावर असणारी भूमिका असेल, वित्त मंत्रालयाने तयार केलेल्या बजेटवर संसदेमध्ये होणाऱ्या चर्चेसंबंधीची या ठिकाणी भूमिका असेल. तर या सगळ्या भूमिकांचा विचार संसदीय स्तरावर कायदेशीर प्रक्रियेच्या पातळीवर इथं करायचा आहे. आणि एक्झिक्युशन ऑफ बजेट म्हणजे अंमलबजावणीची प्रक्रिया, की आपल्याकडे या पूर्ण बजेटची अंमलबजावणी करणारे जे काही विभिन्न विभाग किंवा मंत्रालय असतात, तर त्यांच्याकडून कशा पद्धतीने अंमलबजावणी केली जाते याविषयीचा उल्लेख इथं आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 16 की जो ऍग्रिकल्चर ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल इकॉनॉमिक्स रिलेटेड आहे, की ज्यामध्ये ग्रीन रेव्होल्युशन अँड व्हाईट रेव्होल्युशन हा एक नवीन टॉपिक या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे शेतीविषयक प्रशासन किंवा कृषी प्रशासन आणि ग्रामीण अर्थव्यवस्था असं त्याचं टायटल दिलेलं आहे. त्यामध्ये या दोन घटकांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलेलं आहे. आता पाकिर ग्रीन रिव्होल्युशन असं आपण ज्यावेळेस म्हणतो, हरित क्रांती असं आपण ज्यावेळेस म्हणतो, तर त्यावेळेस या ठिकाणी आपल्याला याची पूर्ण पार्श्वभूमी पाहणं अपेक्षित आहे. किंवा जागतिक स्तरावर हरित क्रांतीचं जनक कोणाला म्हटलं जातं, भारताच्या स्तरावर हरित क्रांतीचं जनक कोणाला म्हटलं जातं, महाराष्ट्राच्या स्तरावर हरित क्रांतीचं जनक कोणाला म्हटलं जातं, हरित क्रांती ही कन्सेप्ट नेमकी काय आहे, किंवा एक प्रकारे हरित क्रांती करण्याची कारण काय होती, किंवा त्याबरोबर त्याचे परिणाम भारताच्या पातळीवर काय घडून आलेले आहेत, त्याचे फायदे काय झालेले आहेत, किंवा त्याचे काही दोष आहेत का, त्यात भारताला खरंच यश आलेलं आहे का, काय यश हे आपलं मर्यादित राहिलं आहे. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत की ज्या या हरित क्रांतीच्या पातळीवर आपल्याला पाहायचं आहे. पण त्याचा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल पाहत असताना, कृषीविषयक प्रशासन पाहत असताना त्याविषयीच्या कृषीविषयक क्षेत्रातल्या यंत्रणा कोणत्या आहेत, मग कृषी विभाग असेल किंवा इतर प्रकारच्या यंत्रणा असतील,
त्यांचाही रोल कसा आहे, प्रशासनाची भूमिका नेमकी या कृषी प्रशासनामध्ये कशी असते, धोरणात्मक पातळीवर कशी असते, अंमलबजावणीच्या पातळीवर कशी असते आणि हरित क्रांतीमध्ये नेमकी ती कशी राहिलेली आहे त्याचा विचार आपल्या इथं करणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर डबल क्रांती की जी डॉक्टर वर्गीस कुरियनच्या स्वरूपात भारतामध्ये अधिकाधिक दुग्ध क्रांती आणि मग हरित क्रांतीच्या नंतर घडून आलेली ही एक प्रकारे असणारी दुग्ध क्रांती किंवा डबल क्रांती, त्याचं स्वरूप, वैशिष्ट्ये काय होतं किंवा त्याचे फायदे, त्याचे दोष काय होते, आज त्याचं स्वरूप कसं आहे आणि इंडस्ट्रियल लेवलवर त्याचा खरंच विकास झालेला आहे का, या अनुषंगाने या डबल क्रांतीचा संबंध जो काय तो आपल्याला विस्ताराने अभ्यास करावा लागेल. त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर म्हणजे रुरल इकॉनॉमी असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस त्याचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम झालेला आहे, हाही भाग या हरित क्रांतीचा आणि डबल क्रांतीचा इथं आपल्याला पाहावा लागेल. त्यानंतर टॉपिक नंबर 17चा विचार केला तर याचं नाव आहे पब्लिक सर्व्हिसेस. मी असं म्हणेन किंवा पब्लिक सर्व्हिसेसच्या बरोबर त्याचं नाव जर पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन असंही ठेवलं असतं तर ते काही चुकीचं राहिलं नसतं. तर आयोगाने पब्लिक सर्व्हिसेस असंच दिलेलं आहे, पण मी याला पर्सनल ऍडमिनिस्ट्रेशन किंवा कर्मचारी प्रशासन असंही म्हणतो. तर या टॉपिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व्हिसेसचा विचार आपल्याला जुन्या सिलेबसमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस, सेंट्रल सर्व्हिसेस आणि स्टेट सर्व्हिसेस. आयोग सुद्धा आहेत किंवा एक प्रकारे संघ लोकसेवा आयोग, राज्य लोकसेवा आयोग किंवा संयुक्त लोकसेवा आयोगाचा विचार तर त्यात केलेला होता. आता नव्याने याच्यामध्ये काय टाकलेलं आहे तर नवीन चेंजेस ते केलेली आहेत, ते म्हणजे कोणते की कर्मचारी प्रशासनाच्या पातळीवर असणारं रिक्रुटमेंट म्हणजे या लोकसेवेच्या स्तरावर असणारी भरतीचं स्वरूप कसं असतं आणि एक प्रकारे प्रशिक्षणाचं स्वरूप कसं असतं आणि मग त्याचे प्रकार, टाइप्स ऑफ रिक्रुटमेंट अँड ट्रेनिंग म्हणजे भरती व प्रशिक्षणाचे प्रकार. तर एक लक्षात घ्या की आपल्याला माहित असेल किंवा भारतामध्ये किंवा जागतिक स्तरावर जरी विचार केला तर आपलं असं म्हणता येईल किंवा प्रशासकीय पातळीवर पब्लिक सर्व्हिसेस मध्ये होणारी जी काही भरती आहे ती दोन प्रकारची असते. एक तर या ठिकाणी प्रत्यक्ष भरती आणि दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष भरती. आता प्रत्यक्ष भरती असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस ती गुणवत्तेच्या आधार होणारी भरती असते, योग्यतेच्या आधार होणारी भरती असते, पात्रतेच्या आधार होणारी भरती असते, स्पर्धा आधारित भरती असते आणि त्याचबरोबर या ठिकाणी ती डायरेक्टली होते म्हणून तिला प्रत्यक्ष भरती असं म्हणतात. म्हणजे ती स्पर्धे आधारावर डायरेक्टली भरती आहे, कुणीही त्याला त्यामध्ये सहभागी होऊ शकतं. अप्रत्यक्ष भरती असं आपण ज्यावेळेस म्हणतो दुसरा प्रकार की ज्याला अंतर्गत भरती असं म्हटलं जाऊ शकेल. प्रत्यक्ष भरतीला बाह्य भरती असं म्हटलं तर अप्रत्यक्ष भरतीला अंतर्गत भरती म्हणजे खात्यांतर्गत भरती किंवा बढतीद्वारे होणारी भरती. तर त्याही दोन्ही प्रकारांचं स्वरूप, त्याची वैशिष्ट्ये काय याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि प्रशिक्षणाच्या पातळीवर विचार केला तर प्रशिक्षणाचे अनेक प्रकार आहेत. का? कारण की प्रशिक्षण हे एका वेगळ्या एकाच पातळीवर दिलं जातं अशातला भाग नाही, अनेक पातळीवर अनेक प्रकारांनी दिलं जातं. जसं औपचारिक प्रशिक्षण आहे, अनौपचारिक प्रशिक्षण आहे. औपचारिक अनौपचारिक म्हणजे एखाद्या प्रशिक्षण संस्थेमध्ये दिलं जाणार म्हणजे स्थायी प्रशिक्षण ज्याला आपण म्हणतो, स्थायी प्रशिक्षण स्टेबल ट्रेनिंग म्हणजे जसं यशोदामध्ये दिली जाते, लालबहादूर शास्त्री प्रशासन अकादमीमध्ये दिली जाते, सरदार वल्लभभाई पटेल पोलीस अकादमीमध्ये दिली जाते. तिथं दिली जाणारे जे प्रशिक्षण आहे त्याला म्हटलं जातं औपचारिक, जे समोरासमोर होतं ते, तर ते औपचारिक प्रशिक्षण. आणि अनौपचारिक म्हणजे कोणतं तर जे प्रत्यक्ष काम करत असताना येणारे अनुभव त्या आधारावरचं अनौपचारिक प्रशिक्षण. तर हे औपचारिक आणि अनौपचारिक या म्हणजे चुकांमधून शिकणारं प्रशिक्षण ज्याला आपण अनौपचारिक प्रशिक्षण असं म्हणू शकतो, हे प्रत्यक्ष काम करताना पाहायला मिळतं. हा एक प्रकार इथं आपला सांगता येतो. किंवा आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे कोणता तर प्रवेशपूर्व आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण. प्रवेशपूर्व म्हणजे शासनाच्या सेवेत दाखल होण्याच्या आधी दिलं जाणारं प्रशिक्षण. आता प्रशासकीय पातळीवर प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचा उल्लेख नाहीये, पण तांत्रिक पातळीवर प्रवेशपूर्व प्रशिक्षणाचा उल्लेख आपल्याला करता येऊ शकतो. म्हणजे तांत्रिक पातळी म्हणजे कुठं तर डॉक्टर किंवा इंजिनियर यांना डॉक्टर व इंजिनिअरिंगचा कोर्स केल्यानंतरच शासनाच्या अंतर्गत प्रशासकीय पातळीवर मेडिकल ऑफिसर किंवा कार्यकारी अभियंता म्हणून जी काही रुजू करून घेतलं जातं का तर त्यांचं प्रवेशपूर्व प्रशिक्षण झालं असतं. म्हणजे शासनाच्या अंतर्गत प्रवेश होण्याच्या आधी तांत्रिक पातळीवर जे त्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे त्याला प्रवेशपूर्व प्रशिक्षण म्हटलं जातं. आणि प्रवेशोत्तर प्रशिक्षण म्हणजे काय तर जेव्हा एखादा प्रशासकीय अधिकारी ह्या प्रशासनामध्ये दाखल होतो, नोकरीत दाखल होतो, तर त्याला नोकरीत होणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आहेत किंवा संघटन व कार्यपद्धतीच्या पातळीवर होणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस आहेत तर त्या चेंजेसच्या अनुषंगाने या ठिकाणी जे प्रशिक्षण घेतला तर त्याला म्हटलं जातं प्रवेशोत्तर प्रशिक्षण. तर तो भाग जो आहे तो प्रवेशोत्तर प्रशिक्षणामध्ये सांगता येतो. आणखीन एक प्रकार आहे तो म्हणजे कोणता तर विभागीय आणि केंद्रीय प्रशिक्षण. म्हणजे विभागीय स्तरावर सर्वसामान्य कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण हे विभागीय प्रशिक्षण म्हणजे खात्याच्या आवश्यकतेनुसार दिलं जाणारं प्रशिक्षण त्याला आपण विभागीय प्रशिक्षण म्हणतो. आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं जाणारं प्रशिक्षण म्हणजे केंद्रीय प्रशिक्षण. तर
जेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांना एक प्रकारे या ठिकाणी खात्यांतर्गत पातळीवर जे बदल झालेले त्यानुसार प्रशिक्षण घ्यावं, त्याला केंद्रीय प्रशिक्षण असं म्हटलं जातं. आणि याच्याशिवाय सुद्धा इतरही प्रशिक्षणाचे काही प्रकार आहेत, जसं व्यावसायिक प्रशिक्षण आहे किंवा या ठिकाणी प्राथमिक प्रशिक्षण आहे किंवा इतरही अनेक प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतात, ज्याचा विस्तार विचार या सिलेबसमध्ये आपल्याला करावा लागेल. त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन IIPA हा एक नवीन टॉपिक या सिलेबसमध्ये टाकलेला आहे. IIPA म्हणजेच भारतामध्ये लोक प्रशासन संस्था, भारतीय लोक प्रशासन संस्था असं आपण म्हणतो शकेल. या संस्थेची स्थापना 1954 साली झालेली आहे. आता माझा स्वतःचा विषय लोक प्रशासन असल्यामुळे या संस्थेविषयी किंवा या संस्थेच्या कामाविषयीची माहिती अधिकाधिक पद्धतीने सांगणं माझं काम आहे. तर IIPA 1954 साली स्थापन झालेली या ठिकाणी भारतातली एक संस्था आहे की जी अगोदर गृह मंत्रालयाच्या अंडर राहून काम करत होती आणि आता सध्या या ठिकाणी ती एक प्रकारे पर्सोनेल मिनिस्ट्री म्हणजेच कर्मचारी मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली राहून काम करणारी ही संस्था आहे. तर ही जी काही संस्था आहे ती भारतामध्ये प्रशासनाच्या पातळीवर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी रिसर्च करते, संशोधन करते आणि त्याचबरोबर प्रशासकीय सुधारणा सुचवण्याच्या दृष्टीने शासनाला वेळोवेळी या ठिकाणी मार्गदर्शन करते. तर त्यामधला त्यांचा जो रोल आहे तो खूप महत्वाचा आहे. विशेष म्हणजे ही वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस पण चालवते की ज्या कोर्सेसना सर्वसामान्य लोकांना सुद्धा प्रवेश घेता येऊ शकतो. तर अशा प्रकारची ही IIPA ही जी संस्था आहे की जी संशोधनात्मक पातळीवर आणि प्रशासकीय सुधारणांच्या पातळीवर शासनाला सल्ला देणारी आणि नवनवीन व्यवस्थापन प्रणाली, नवनवीन प्रशासकीय तंत्र शोधून काढण्याचं काम या ठिकाणी या संस्थेकडून केलं जातं. तर यांचा सुद्धा पब्लिक सर्व्हिस मधला असणारा जो रोल आहे, कार्य काय, रचना कशी आहे, ह्या सगळ्याचा भाग आपल्याला पाहावा. आणि आणखीन एक पार्ट जो याच्यामध्ये नवीन टाकलेला आहे MPSC ने तो आहे प्राईम मिनिस्टर ऑफिस आणि कॅबिनेट सेक्रेटरी, जे सेंट्रल सेक्रेटरीचे पार्ट आहेत की प्रधानमंत्री कार्यालयाची रचना, अधिकार व कार्य कशी आहेत आणि त्याचबरोबर मंत्रिमंडळ सचिवालयाची रचना, अधिकार व कार्य कशी आहे, त्याची भूमिका कशी आहे याचाही विस्तार इथं आपल्याला विचार करावा लागेल. एक लक्षात घ्या की राज्य सचिवालय हा प्रकार वेगळा आणि केंद्र स्तरावर असणारा मंत्रिमंडळ सचिवालय हा प्रकार वेगळा, दोन्हीमध्ये फरक आहे. घटक राज्य स्तरावर राज्य सचिवालय जे असतं ते मुख्य सचिवाच्या अंडर काम करतं आणि केंद्र स्तरावर असणारं मंत्रिमंडळ सचिवालय जे आहे, कॅबिनेट सेक्रेटरी जे आहे किंवा कॅबिनेट सेक्रेटरीएट जे आहे ते मंत्रिमंडळ सचिवाच्या नियंत्रणाखाली काम करतं. त्याची रचना, अधिकार व कार्य, भूमिका काय आहे हे आपण इथं विस्ताराने पाहावं लागेल. त्यानंतर आणखीन एक टॉपिक आहे तो म्हणजे कोणता, तर कॉन्स्टिट्युशनल अँड स्टॅच्युटरी बॉडीज. आता हा एक या ठिकाणी नवीन टॉपिक असं मी म्हणतोय, पण या ठिकाणी याच्यातला बहुतांश जो भाग आहे तो अगोदरच्याही सिलेबसमध्ये पाहायला मिळतो आपल्याला. म्हणजे स्टेट इलेक्शन कमिशन किंवा ऍडव्होकेट जनरल, कलम 241 आणि Z खाली असणारा राज्य निर्वाचन आयोग काय किंवा कलम 165 खाली असणारा ऍडव्होकेट जनरल काय. तर या संवैधानिक संस्था ज्या आहेत त्यांचा रोल, त्यांची भूमिका, त्यांचे अधिकार व कार्य, त्यांचं या ठिकाणी निवडणुकीच्या पातळीवर असणारा कामाचं स्वरूप, शासनाला सल्ला देणे, कायदेशीर सल्ला देण्याच्या बाबतीत असणाऱ्या ऍडव्होकेट जनरलचं जे काही भूमिका आहे या सगळ्याच्या अनुषंगाने हा भाग जो काय तो पाहायचा. म्हणजे तो अगोदरच्याही सिलेबसमध्ये आलेला आहे, तो रिपीट आधी इथं देण्यामागचा हेतू इथं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याचबरोबर स्टॅट्युटरी इन्स्टिट्यूशन्स मध्ये लोकपाल, लोकन्याय, म्हणजे मी इथे एक जाणीवपूर्वक सांगतो पहा की लोकपाल आणि लोकायुक्त या ज्या दोन्ही संस्था आहेत त्या वारंवार वेगवेगळ्या ऍस्पेक्टने, वेगवेगळ्या अँगलने या सिलेबसमध्ये देण्याचा प्रयत्न आयोगाने केलेला आहे. आणि इथं वैधानिक संस्था म्हणून त्यांचा रोल कसा असणार आहे, त्यांचा अधिकार व कार्य काय असणार आहे याचा विचार इथं या टॉपिकमध्ये करायचा. त्यानंतर हा जो टॉपिक आहे की जो टोटली लोक प्रशासनामधल्या सैद्धांतिक बाजूशी रिलेटेड आहे, दृष्टिकोनाशी रिलेटेड आहे, संकल्पनाशी रिलेटेड आहे असं म्हटलं तरी चालेल. तर आता पहा की हा जो काही भाग आहे तो पाहत असताना मी असं म्हणेन की हा सर्वात तुमच्या या नवीन सुधारित अभ्यासक्रमातला अवघड पार्ट आहे, कठीण पार्ट आहे. का? कारण की हा जो पार्ट आहे तो एकतर या ठिकाणी समजायला अवघड आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यासात असताना तो व्यवस्थित समजून घेतल्याशिवाय तुम्हाला तो व्यवस्थित पद्धतीने हाताळता येणार नाही किंवा त्याविषयीच्या प्रश्नांची उत्तर देता येणार नाही. मी आज राज्यसभा मेन्स 2020 होण्याच्या आधीच या ठिकाणी सांगतोय की या पार्टवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांच्या बाबतीत मुलांचं जर योग्य अभ्यास नसेल तर हे या पार्ट विषयीचे विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांना अधिकाधिक त्यांना कठीण जाऊ शकतात किंवा या पार्टमध्ये त्यांना अधिकाधिक मार्क्स मिळण्याची गॅरंटी
सांगता येऊ शकत नाही, कारण की हा थोडासा नवीन पण आहे आणि समजायला थोडासा अवघड पण आहे. आता याच्यामध्ये ज्या कन्सेप्ट आहेत त्यामध्ये एक कन्सेप्ट दिली जी लोक प्रशासनातल्या विषयाशी संबंधित सगळ्याच कन्सेप्ट आहेत. न्यू पब्लिक मॅनेजमेंट, लोक प्रशासनामध्ये नव लोक प्रशासन, न्यू पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ही पण कन्सेप्ट आहे. पण आता एक नव्याने उदयास आलेली कन्सेप्ट जी 1990च्या दशकामध्ये उदयास आलेली आहे, न्यू पब्लिक मॅनेजमेंट, नव लोक व्यवस्थापन. म्हणजे काय तर खासगी क्षेत्रात वापरली जाणारी तंत्रे जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात लागू केली जातात तेव्हा त्याला म्हटलं जातं नवलोक व्यवस्थापन. मी पुन्हा एकदा सांगतोय पहा, खासगी क्षेत्रात वापरली जाणारी तंत्रे जेव्हा सार्वजनिक क्षेत्रात लागू केली जातात तेव्हा त्याला म्हटलं जातं नवलोक व्यवस्थापन. तर अशा अनुषंगाने म्हणजे तंत्र म्हणजे कोणती, तर एक उदाहरण देणार तुम्ही असं म्हणेन की आज महाराष्ट्राचे एसटी महामंडळ जे आहे ते शिवनेरी, शिवशाही सारख्या गाड्या की ज्या खासगी ट्रॅव्हल्सच्या धर्तीवर सुरू केलेले आहेत त्यांनी. खासगी ट्रॅव्हल्स मध्ये असणारं जे काही स्वरूप आहे गाड्यांचं किंवा गाड्यांची जी एक प्रकारे क्वालिटी असते तर त्याचंच स्वरूप आता सार्वजनिक क्षेत्राने सुद्धा स्वीकारलेलं आहे. म्हणजेच खासगी क्षेत्रातलं जे काही तंत्र आहे किंवा व्यवस्थापनाची जी काही तंत्र आहेत ती जेव्हा सार्वजनिक क्षेत्रामध्ये वापरली जाऊ लागतात, लागू केली जातात तेव्हा नवलोक व्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतं. तर असं हे नवलोक व्यवस्थापन जे आहे ते लोक प्रशासनातले एक विचारवंत आहेत रोड्स यांच्या मते त्यांनी असं म्हटलेलं की हे 3 ईज वर डिपेंड आहे. हे नवलोक व्यवस्थापन 3 ईज वर डिपेंड आहे. हे 3 ईज म्हणजे नेमके काय तर इकॉनॉमी, इफेक्टिव्हनेस आणि एक प्रकारे इफिशियन्सी. म्हणजे इकॉनॉमी म्हणजे काटकसरीवर आधारित असलं पाहिजे, इफिशियन्सी म्हणजे कार्यक्षम असलं पाहिजे आणि त्याचबरोबर या ठिकाणी ते प्रभावशील असलं पाहिजे, इफेक्टिव्हनेस पण असलं पाहिजे. म्हणजे हे 3 ईज जे आहेत की ज्याच्यावर आधारित नवलोक व्यवस्थापन कसं काम करतं विस्तार आपण पाहू शकतो. दुसरे कन्सेप्ट आहे सिव्हिल सोसायटी, नागरी समाज. भारतामध्ये जर पाहिलं तर आपल्याला चित्र दिसून येईल की 3 प्रकारचे समाज भारतामध्ये आहेत. एक आहे आदिवासी समाज, दुसरा आहे ग्रामीण समाज आणि तिसरा आहे नागरी समाज. आता नागरी समाज याचा अर्थ शहरी समाज असा घेतला तरी काही चुकीचं होणार नाही, पण नागरी समाजाचा अर्थ शहरी समाज असं म्हणून त्याची व्याख्या तिथं संपत नाहीये. तर नागरी समाज म्हणजे असा कोणता समाज की जो शहरात तर आहेच आहे पण त्याचबरोबर तो नागरी समाज हा काम करतो सगळ्यांसाठी. म्हणजे तो आदिवासींकरता सुद्धा काम करू शकतो किंवा तो एक प्रकारे ग्रामीणसाठी सुद्धा काम करू शकतो. हा नागरी समाज जो आहे तो राज्याच्या शासनाखाली चालतो, राज्य शासनाच्या नियंत्रणाखाली काम करतो असं मी म्हणणार नाही, पण राज्याच्या शासनाशी संबंध घेऊन हा नागरी समाज काम करतो, पण राज्य शासनाच्या नियंत्रणाच्या बाहेर जाऊन तो काम करतो. म्हणजे नियंत्रणाच्या बाहेर जाऊन म्हणजे कसं तर अनेक प्रकारच्या एनजीओ किंवा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जे काम केलं जातं की जे सिव्हिल सोसायटीचं काम समजलं जाऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी भलेही या एनजीओवर किंवा स्वयंसेवी संस्थांवर अप्रत्यक्ष का होईना शासनाचं नियंत्रण जरी असलं तरी पूर्णतः नियंत्रण असतं असं पण होऊ शकत नाही. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं तर आपण म्हणू शकतो की नागरी समाजाचं एक छोटं उदाहरण घेतोय की रस्त्याने चाललेला आणि एखाद्याचा अपघात झालेला असेल आणि अपघात झाल्यानंतर मानवी हेतूने जर त्या अपघात झालेल्या व्यक्तीकडे जर कुणाचं लक्ष जात नसेल तर तो नागरी समाज नाहीये. कारण की नागरी समाजामध्ये अशा अपघात झालेल्या व्यक्तीविषयीची जाणीव ठेवली जाते, त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याची काळजी घेतली जाते, चिंता व्यक्त जाते. मग अशा या अनेक मानवी हक्कांच्या पातळीवर ज्या काही व्यक्ती संबंधित आहेत त्यांच्याविषयीचे प्रश्न नागरी समाजाकडून उपस्थित केले जातात. तर त्या अर्थाने हा नागरी समाज इथं सांगता येऊ शकेल. तर हक्कांची मागणी करणारा सुद्धा आणि कर्तव्यांची जाणीव असणारा सुद्धा हा नागरी समाज असतो. तर अशा या नागरी समाजाविषयीची विस्तृत चर्चा आपण या टॉपिक मध्ये करू शकतो. त्याचबरोबर आणखीन एक घटक इथं दिलेला आहे तो म्हणजे डिसेंट्रलायझेशन अँड डेलिगेशन. आता पहा की मी पुन्हा एकदा सांगतो की डिसेंट्रलायझेशन अँड डेलिगेशन. डिसेंट्रलायझेशन अँड डेलिगेशन जर आपण म्हटलं तर या ठिकाणी विकेंद्रीकरण आणि प्रदत्तीकरण. मगाशी मी म्हटलं होतं प्रदत्त विधान, तर आता या ठिकाणी प्रदत्तीकरण म्हणजे इथेही तोच अर्थ आहे. कोणता की एखाद्या गोष्टीला प्रदान करणे, दुसऱ्याकडे प्रदान करणे म्हणजे अधिकारांचं प्रदत्तीकरण करणे. अधिकारांचं प्रदत्तीकरण करणे यालाच म्हटलेलं आहे डेलिगेशन. डिसेंट्रलायझेशन म्हणजे अधिकारांचं विभाजन करणे, विकेंद्रित करणे, तर त्या अर्थाने डिसेंट्रलायझेशन. आणि ई गव्हर्नन्स म्हणजे इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून चालवलं जाणारं प्रशासन म्हणजे ई गव्हर्नन्स किंवा ई ऍडमिनिस्ट्रेशन प्लस मॅनेजमेंट यांच्या आधारावर आधारित असणारं ई गव्हर्नन्स. तर या ई गव्हर्नन्स संकल्पनेच्या बाबतीत सुद्धा भारतातली विकासाची प्रक्रिया कशी राहिलेली आहे याचाही आपला एक अभ्यास करणं अपेक्षित आहे.
त्यानंतर थेरीजचा जर विचार केला तर थेरीज मध्ये ब्युरोक्रॅटिक थेरी आणि ह्युमन रिलेशन थेरी. ब्युरोक्रॅटिक थेरी आणि ह्युमन रिलेशन थेरीचा आपण जर विचार केला तर ब्युरोक्रॅटिक थेरी म्हणजे काय तर नोकरशाही सिद्धांत आणि ह्युमन रिलेशन थेरी म्हणजे काय तर एक प्रकारे या ठिकाणी मानवी संबंध सिद्धांत. नोकरशाही सिद्धांत जो या ठिकाणी मॅक्स वेबरने जगाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मॅक्स वेबरच्या नोकरशाही संकल्पनेमध्ये जर पाहिलं तर हा नोकरशाही सिद्धांत आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे an administrative body appointed officials is called bureaucracy. An administrative body appointed officials is called bureaucracy. म्हणजे नियुक्त अधिकाऱ्यांचा प्रशासकीय संघ म्हणजे नोकरशाही अशी एक व्याख्या म्हणा किंवा या ठिकाणी एक मत मॅक्स वेबरने या नोकरशाही बद्दल मांडलेलं आहे त्याच्या विचारामध्ये. आणि म्हणून मॅक्स वेबरलाच अधिकाधिक नोकरशाहीच्या पातळीवर विचार घेतला जातो कारण की त्याचा नोकरशाहीच्या विचारांचा जो काही जो ओघ आहे तो अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळतो. तर या नोकरशाहीचा आदर्श प्रारूप काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहे, नियमावर आधारित काम करणारी नोकरशाही किंवा अधिकार पदपंखावर आधारित असणारी नोकरशाही किंवा उत्तरदायित्व व जबाबदारीच्या रचनेतून काम करणारी नोकरशाही, विशिष्ट वेतनावर आधारित, विशिष्ट प्रशिक्षणावर आधारित, विशिष्ट भरतीवर आधारित, नियुक्तीवर आधारित असणारी ही नोकरशाही किंवा व्यावसायिक स्वरूपाने आता अलीकडे काम करत असलेली नोकरशाही. तर अशा या वेगवेगळ्या प्रकारचा आदर्श प्रारूप मॅक्स वेबरने नोकरशाहीचं जे मांडलेलं आहे नोकरशाही सिद्धांतामध्ये त्याचाही विचार इथं करणं अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर नोकरशाहीचे गुण दोष याचाही विचार आपल्याला करावा लागेल. तसंच ह्युमन रिलेशन थेरी जर आपण मानवी संबंध सिद्धांत असं म्हणतो तर ही थेरी पाहत असताना किंवा हा सिद्धांत पाहत असताना एल्टन मेयो याचं योगदान या ह्युमन रिलेशन थेरीच्या बाबतीत खूप मोठं आहे. लोक प्रशासनातला एल्टन मेयो नावाचा हा जो काही विचारवंत आहे त्याचं ह्युमन रिलेशन थेरी मधलं जे योगदान आहे ते खूप महत्वपूर्ण आहे. का कारण की त्याने केलेले जे हॅवथॉन एक्सपेरिमेंट्स आहेत म्हणजे हॅवथॉन प्रयोग जे आहेत त्या प्रयोगाच्या माध्यमातून जगाला त्याने किंवा त्या प्रयोगाच्या माध्यमातून जे निष्कर्ष काढले गेले त्या निष्कर्षाच्या माध्यमातून एक प्रकारे या ठिकाणी जगाला त्याने ह्युमन रिलेशन थेरीची ओळख जी काय आहे ती करून दिली आहे. म्हणजे एल्टन मेयोचे हॅवथॉन एक्सपेरिमेंट्स आणि एक्सपेरिमेंट्सच्या माध्यमातून जे निघालेले निष्कर्ष होते त्या निष्कर्षावर आधारित असणारे जी काही ह्युमन रिलेशन थेरी आहे मानवी भावना प्रवृत्ती सिद्धांत ज्याला आपण म्हणू शकतो त्याचा विचार इथं आपल्याला करणं अपेक्षित आहे. आता एक थोडक्यात सांगायचं तर मी असं म्हणेन की मानवी संबंध सिद्धांत म्हणजे नेमकं काय तर एक लक्षात घ्या की अनौपचारिक बाबीमुळे निर्माण होणारे संबंध म्हणजे मानवी संबंध. अनौपचारिक बाबीमुळे निर्माण होणारे संबंध किंवा एक प्रकारे या ठिकाणी असंही म्हणता येऊ शकेल की प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनौपचारिक संबंधातून जो सांघिक हेतू साध्य होतो प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनौपचारिक संबंधातून जो सांघिक हेतू साध्य होतो त्यावर आधारित संबंध म्हणजे मानवी संबंध. या अर्थाने मानवी संबंध सिद्धांत विचार आपल्याला करावा लागेल. म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं तर काम करत असताना एक प्रकारे अनेक कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांमध्ये अनौपचारिक संबंध असतात. कसे तर ते या प्रकारचे की औपचारिक संबंध म्हणजे प्रशासकीय पातळीवर असणारे नियमांच्या अनुषंगाने असणारे औपचारिक संबंध. पण त्याच्याही पुढे जाऊन औपचारिक संबंध म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याच्या विषयीचं वेगवेगळ्या व्यक्तींचं असणारं मत हे अनौपचारिक संबंध तयार होतं आणि त्याच्यातून एक एकजुटता तयार होते की या अधिकाऱ्याला सर्वांनी म्हणून आपण विरोध करायचा. याविषयीची अनौपचारिक भावना एखाद्या कर्मचाऱ्याच्या समूहामध्ये निर्माण होणे याला एक प्रकारे या ठिकाणी मानवी संबंधाचा भाग प्रशासनामध्ये म्हटला जाऊ शकतो. तर हा एक एल्टन मेयोचा सिद्धांत जो काही तिथं आपल्याला पाहावा लागेल. आणि अप्रोचेसचा जर विचार केला तर अप्रोचेस मध्ये म्हणजे दृष्टिकोनामध्ये बिहेव्हिअरल अप्रोच आणि सिस्टीम अप्रोच या दोन दृष्टिकोनांचा विचार केला. त्यापैकी मी या ठिकाणी बिहेव्हिअर अप्रोच विषयी बोलतो की जी हार्बर्ट सायमन वर्तनवादी दृष्टिकोन मेरी पार्कर फॉलेट आणि हार्बर्ट सायमन या दोन प्रशासकीय विचारवंतांनी लोक प्रशासनामध्ये स्पष्ट करण्याचं काम केलेलं आहे. वर्तनवादी दृष्टिकोन म्हणजे थोडक्यात काय तर एक प्रकारे दुसऱ्या महायुद्धानंतर या वर्तनवादी दृष्टिकोनाचा अधिकाधिक विस्तार होत गेला. विशेष म्हणजे हार्बर्ट सायमन आणि मेरी पार्कर फॉलेट यांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून म्हणजे हार्बर्ट सायमन यांनी जो काही आपला ग्रंथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिहेवियर हा लिहिला होता त्या माध्यमातून आणि मेरी पार्कर फॉलेट यांनी जो काही डायनामिक ऍडमिनिस्ट्रेशन नावाचा जो काही ग्रंथ लिहिला होता त्या माध्यमातून या बिहेव्हिअरल थेअरीचा किंवा बिहेव्हिअरल अप्रोचचा अधिकाधिक विस्तार केला आपल्याला पाहायला मिळतो. मग आता बाकी साधारणपणे या ठिकाणी वर्तनवादी सिद्धांत म्हणजे नेमकं काय
तर मानवाच्या प्रशासकीय वर्तनावर विविध घटकांचा पडणारा प्रभाव, मानवाच्या प्रशासकीय वर्तनावर विविध घटकांचा पडणारा प्रभाव या अनुषंगाने जे काही या ठिकाणी दृष्टिकोन तयार झालेला आहे तुमचे वर्तनवादी दृष्टिकोन. पहा, मी काय म्हणतो, मानवाच्या प्रशासकीय वर्तनावर विविध घटकांचा पडणारा प्रभाव. एक उदाहरण सांगायचं, मी या अर्थाने उदाहरण सांगेल की समजा एखादा प्रशासकीय कर्मचारी, म्हणजे आताची जर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर दिल्लीमध्ये अनेक डॉक्टर्स जे आहेत ते विना वेतन या ठिकाणी काम करतायत महानगरपालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या हॉस्पिटल्समध्ये. तर मग अशा वेळेस त्यांच्या वर्तनावर होणारा परिणाम, कमी वेतनामध्ये किंवा बिना वेतनामुळे काम करतायत तर ऑब्व्हियसली त्यांच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो. त्यांच्या वर्तनाचा अभ्यास तर होणं अपेक्षित आहे. म्हणजे त्यांचं ते प्रशासकीय वर्तन, डॉक्टर म्हणून असणार त्यांचं प्रशासकीय वर्तन किंवा डॉक्टर म्हणून असणार त्यांचं जे काही काम आहे ते विना वेतन किंवा कमी वेतनाच्या पातळीवर योग्य पद्धतीने असेल त्याची गॅरंटी देता येऊ शकत नाही. ऑब्व्हियसली त्यांच्या वर्तनावर परिणाम होऊ शकतो. तर मग याचा अभ्यास करणारा दृष्टिकोन म्हणजे वर्तनवादी दृष्टिकोन, बिहेवियर अप्रोच. आणि सिस्टीम अप्रोचचा जर विचार केला तर हा एक आधुनिक अलीकडच्या कालखंडातला व्यवस्थापनाचा दृष्टिकोन तयार झालेला आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारच्या तांत्रिक गोष्टींचा किंवा तांत्रिक घटकांचा वापर केला जातो आहे आणि एक नवीन व्यवस्थापन पद्धती म्हणून या सिस्टीम अप्रोचकडे पाहिला जातो. तर हा एक भाग इथं आपण सांगू शकेल. आणि सर्वात शेवटचा जो एक घटक आहे तो म्हणजे कोणता, तर तोही एक नवीन टॉपिक हा राज्यसेवेच्या क्वालिटीच्या प्रीच्या सिलेबसमध्ये पण आहे, सार्वजनिक धोरण पब्लिक पॉलिसी म्हणून. इथं विस्तारण थोडासा विचार केलेला आहे किंवा पब्लिक पॉलिसीच्या बेसिसवर असणारं निर्मिती कशी आहे, सुसूत्रीकरण फॉर्म्युलेशन नेमकं त्याचं कसं आहे, त्याचं एक प्रकारे अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जाते, त्याचं मूल्यांकन कसं केलं पाहिजे किंवा त्याचं विश्लेषण कसं केलं पाहिजे. एक लक्षात घ्या की निर्मिती किंवा सुसूत्रीकरण जर विचार केला तर आपल्याकडे या ठिकाणी कोणतेही सार्वजनिक धोरण तयार करत असताना ज्या घटकांचा, निर्मितीविषयी घटकांचा विचार केला जातो ते निर्मितीविषयी घटक कायदेमंडळ असू द्या, कार्यक्रम असू द्या, न्यायालय असू द्या, नागरिक असू द्या, मीडिया असू द्या, दबाव गट असू द्या, या सगळ्यांचा विचार आपल्याला त्यामध्ये करावा लागेल. आणि त्याचबरोबर अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांमध्ये प्रशासकीय यंत्रणा असू द्या, कार्यकारी मंडळ असू द्या, त्या यंत्रणांचा अभ्यास इथं आपल्याला करावा लागेल. आणि इव्हॅल्युएशनच्या बेसिसवर विचार केला तर एखादं धोरण तयार केल्यानंतर त्या धोरणाच्या माध्यमातून जे गुण दोष समोर आलेले आहेत, जसं तर आपल्याकडे आत्मनिर्भर भारत नावाचं धोरण मोदी सरकारने या ठिकाणी लॉन्च केलेलं आहे किंवा जाहीर केलेलं आहे. पण याचे फायदे तोटे किंवा याचं मूल्यांकन आपल्याला आत्ताच करता येणार नाही. ते कदाचित आपल्याला 2 ते 3 वर्षांनी 5 वर्षांनी या ठिकाणी करावं लागेल किंवा खरंच आपण त्या आत्मनिर्भर भारतच्या योजनेला किंवा त्या धोरणाला साध्य करू शकलो का याचं मूल्यांकन आपल्याला त्या काही कालावधीनंतर करावं लागेल. मग शासनाचे अशा अनेक धोरण असतात की ज्या धोरणांचं मूल्यांकन करणं अपेक्षित असतं आणि मग ते धोरण मूल्यांकन केल्याशिवाय आपल्याला त्यातले गुण दोष किंवा फायदे तोटे हे समजू शकत नाही. तर त्या अर्थाने आणि मग त्याच गुणदोषांच्या किंवा फायदे तोट्यांच्या आधारावर त्याचं विश्लेषण करून नवीन काही सुधारणा त्याच्यामध्ये करता येऊ शकतात का त्या शासकीय धोरणांच्या पातळीवर, तर तो भाग अनालिसिस बेसिसवर आपल्याला विश्लेषण पाहावं लागेल. पब्लिक पॉलिसी अँड ग्लोबलायझेशन असं म्हटलंय. ते एक लक्षात घ्या की आज जागतिकीकरणाच्या पातळीवर सार्वजनिक धोरणावर झालेला जो काही प्रभाव आहे, परिणाम जो काय आहे तो काय होतोय आणि तो कसा होतोय, त्याचा नेमका या ठिकाणी अँगल कसा आहे. जे जागतिकीकरणाच्या पातळीवर आर्थिक दृष्टिकोनातून पब्लिक पॉलिसीच्या बेसिसवरचे जे काही परिणाम होत चाललेले आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आर्थिक धोरण किंवा औद्योगिक धोरणांच्या पातळीवर जागतिकीकरणाचा प्रभाव कसा होत चाललेला आहे, हा सगळा भाग जो काय म्हणजे आता बाकी कोरोनाच्या या कंडिशन मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या किंवा जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर विचार केला तर धोरणात्मक दृष्टीतून जे काही सगळे इम्पॅक्ट होत चाललेले आहेत किंवा आपण एक विशिष्ट प्रकारचं धोरण तयार करतोय पण लगेच त्या धोरणाला कुठेतरी मोडखळीत आणण्यासाठीच नवीन एखादे संकट आपल्याकडे आर्थिक पातळीवर निर्माण होतं आणि मग त्यातून मग आर्थिक धोरणावर परिणाम होतो. तर जागतिकीकरणामुळे तो होत चाललेला आहे. म्हणजे आता पहा की अमेरिकेने जो काही व्हिसा संबंधीचा जो काही नियम आहे तो चेंज केलेला आहे आणि मग त्याच्यामुळे अमेरिकेत राहणाऱ्या अनेक प्रकारच्या भारतीय नागरिकांच्या बाबतीत किंवा एक प्रकारे ग्रीन कार्ड ज्यांच्याकडे आहेत ते सोडून बाकीचे जे काही या ठिकाणी लोक राहत आहेत तात्पुरत्या स्वरूपात त्यांच्या जीवनावर होणारा परिणाम, तर त्या अनुषंगाने भारताचं असणारं सार्वजनिक धोरण किंवा अमेरिकेचं त्या बाबतीत असणारं सार्वजनिक धोरण, तर ह्या सगळ्याच गोष्टींचा जागतिकीकरणाच्या पातळीवर होणारा परिणाम सार्वजनिक धोरणावर इथं आपल्याला पाहावं लागेल. म्हणजे त्या अप्रोच जो आहे तसा तो टोटली आपल्याला जागतिकीकरणाच्या पातळीवर ठेवावा लागेल या सार्वजनिक धोरणाच्या अनुषंगाने. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारतातली सार्वजनिक धोरणाची जी काही प्रक्रिया आहे ती नेमकी कशी आहे, ती कशी चालते, ती कोणकोणत्या घटकांच्या माध्यमातून चालते आणि त्या सगळ्या घटकांचा असणारा त्यातला रोल किंवा त्यातली भूमिका नेमकी कशी आहे
या सगळ्याचा विचार जो काय तो पब्लिक पॉलिसी प्रोसेस इन इंडियामध्ये आपल्याला करावा लागेल. तर पहा की मित्रांनो, हा सगळा जो सिलेबस आहे की जो सुधारित अभ्यासक्रमामध्ये चेंजेस बेसिसवर किंवा काही टॉपिक ज्या नव्याने समाविष्ट होण्याच्या दृष्टीकोनातून किंवा काही टॉपिकचे या ठिकाणी टायटल चेंज करण्याच्या बेसिसवर आपल्याला पाहायला मिळतो. पण आता मी शेवटी या ठिकाणी तो याचा उल्लेख करेन किंवा या सगळ्या टॉपिकशी रिलेटेड जे काही बुक्स आहेत, म्हणजे जुन्या सिलेबसच्या दृष्टीकोनातून सुद्धा असणारे बुक्स असू द्या किंवा सुधारित अभ्यासक्रमाच्या दृष्टीकोनातून लागणारे बुक्स असू द्यात, सगळ्यांचा विचार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला विस्ताराने करायचा आहे. आणि त्याविषयीची थोडक्यात चर्चा जी आहे ते तर मी पहिल्यापासून करणार आहे. आता पहा, पहिल्यांदा मी उल्लेख करेन की तो जो पहिल्या टॉपिकचा इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिसवर ऑब्व्हियसली या ठिकाणी जे काही लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी हे जे पुस्तक आहे, इंग्लिश अदरवाईज मराठी हिंदी या कोणत्याही स्वरूपात तुम्ही या ठिकाणी वापरू शकता की जे तुम्हाला त्या दृष्टीने अधिकाधिक उपयोगाचं आहे. किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, इंडियन फेडरलिझम या सगळ्याच पातळीवर विचार केला तर हे पुस्तक उपयोगाचं आहे. त्याचबरोबरने सुभाष कश्यप यांचं सुद्धा इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा हमारा संविधान हे सुद्धा पुस्तक आपल्याला त्या टॉपिकसाठी फायदा ठेवू शकेल. किंवा या टॉपिकसाठी संग्राम माहेश्वरी यांचं सुद्धा हे पुस्तक फायदा ठेवू शकेल. मी आता आणखीन एक उल्लेख करेन तो कशाचा की आपल्याकडे भारतीय राज्यघटना व राजकारण घांगरेकर सरांचंही पुस्तक या ठिकाणी या पहिल्या दोन टॉपिकसाठी फायद्याचं ठरणार आहे. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन साठी सुद्धा हा सर्व पुस्तके जी काय ते फायदे ठरू शकतात. पण इव्हॅल्युशन टू इंडियन ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे भारतीय राज्य प्रशासनाचा उगम या टॉपिक करता मात्र मी सजेस्ट करेन ते हे पुस्तक. याच्यामध्ये ब्रिटिश पूर्व कालखंड किंवा ब्रिटिश कालखंड किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडातल्या प्रशासनाचा विकास याचा उल्लेख चांगल्या पद्धतीने केलेला आहे. BL फाडिया यांचं हे भारत मी लोक प्रशासन पुस्तक खूप चांगलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर प्रीती पोहेकर यांचं भारतीय प्रशासन विकास आणि व्यवस्था हे मराठीमध्ये असणारं सुद्धा पुस्तक या टॉपिकसाठी खूप छान आहे किंवा विस्ताराने याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर याच टॉपिकसाठीचं भारतीय प्रशासन डॉक्टर सतीश ठोंबरे यांचंही पुस्तक ज्यामध्ये या सगळ्या इव्होल्युशनचा जो काही विचार आहे 3 टप्प्यातल्या तो केलेला आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आणखीन एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो ती कोणती की या पहिल्या 2 टॉपिक मध्ये केशवानंद भारती खटला, मेनका वर्सेस मद्रास खटला या काही खटल्यांचा उल्लेख करून सुप्रीम कोर्टच्या महत्वाच्या निकालांचा विचार केलेला आहे. तर त्या अनुषंगाने सुद्धा हे टॉपिक हे जे पुस्तक आहे झिया मोदी यांचं जे जुन्या सिलेबस मध्ये लँडमार्क जजमेंट्स ऑफ सुप्रीम कोर्ट इन इंटरप्रिटिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे राज्यघटनेचा अर्थ लावताना सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचे निर्णय या अर्थाने जो टॉपिक होता तोच आता फक्त काही खटल्यांच्या पुस्तक मध्ये ठेवून नव्याने स्पष्ट केलेलं आहे. तर त्याच्यासाठी हे पुस्तक खूप छान आहे. झिया मोदी यांचं असणारं 10 जजमेंट दॅट चेंज इंडिया. त्यानंतर लोकपाल लोकायुक्त या टॉपिक साठी की जो 3 ठिकाणी या सिलेबस मध्ये दिला गेलेला आहे तर यासाठीचं हे पुस्तक खूप छान आहे. म्हणजे लढा लोकपालाचा उद्रेक आम आदमीचा धनंजय बिजने सकाळ प्रकाशनाचं हे खूप चांगलं पुस्तक या ठिकाणी आहे की ज्यामध्ये सगळ्याच गोष्टींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशनच्या बाबतीत जर विचार केला विशेषतः स्टेट ऍडमिनिस्ट्रेशन म्हणजे राज्य सचिवालय, राज्य सचिव, मुख्य सचिव किंवा इतर जे काही टॉपिक्स आहेत. आता मी एक जाणीवपूर्वक सांगतो की नवीन सुधारित अभ्यासक्रमामध्ये मुंबईचा शेरीफ हा टॉपिक ठेवलेला नाहीये जो जुन्या अभ्यासक्रमामध्ये होता. पण सचिवालय, राज्य सचिवालय किंवा राज्य संचालनालय, मुख्य सचिव यांची अधिकार कार्य या सगळ्यांचा उल्लेख मात्र याच्यामध्ये केलेला आहे. तर महाराष्ट्र प्रशासन हे कोत्तापल्ले, लक्ष्मण कोत्तापल्ले यांचं हे पुस्तक खूप त्या टॉपिकने छान आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासनाची रूपरेषा प्रीती पोहेकर यांचं हे पुस्तक हे खूप छान आहे. त्यानंतर शासन व प्रशासन महाराष्ट्राचं तेही प्रीती पोहेकर यांचं पुस्तक याविषयीच उपयोगाचं आहे. स्टेट गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन करिता जर पाहिलं तर पंचायतराशी संबंधित ही सर्व पुस्तकं विशेषतः एक प्रकारे या ठिकाणी अर्जुनराव दर्शनकर यांचं किंवा डॉक्टर सतीश ठोंबरे यांचं जिल्हा प्रशासन व स्थानिक स्वशासनासंबंधीचं, स्थानिक स्वराज्य संस्था हे प्राध्यापक गोविंद येमलवाड यांचं, पंचायत राज हे सकाळ पब्लिकेशनने प्रकाशित केलेलं हे नवीन सुधारित पुस्तक जे आहे विनायक तांगुडे की ज्यामध्ये अनेक अपडेट्स अलीकडचे दिलेले आहेत. विशेषतः
देवेंद्र फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय पंचायत राज संस्था संबंधीचे याचा उल्लेख याच्यामध्ये आहे. मनोज जावळे यांचं पंचायत राज संबंधीचं पुस्तक सुद्धा छान आहे आणि अर्जुनराव दर्शनकर यांचं सुद्धा जिल्हा प्रशासनासंबंधीचं पुस्तक उत्तम आहे. पॉलिटिकल पार्टीजच्या बाबतीचा एक पॉइंट जो आहे की चेंजिंग नेचर ऑफ पॉलिटिकल पार्टीज, तर त्याच्या अनुषंगाने कौल लोकमताचा प्रणव रॉय यांचं हे पुस्तक आणि विशेष म्हणजे जो इलेक्ट्रोल प्रोसेसचा जो टॉपिक आहे त्यातल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या बाबतीचा जो काही टॉपिक आहे त्या अनुषंगाने हे पुस्तक खूप छान आहे की कौल लोकमताचा भारतीय निवडणुकांचा उकल म्हणजे 2019 पर्यंतच्या निवडणुका 1952 पासून 2019 पर्यंतच्या निवडणुकांचा संदर्भ यामध्ये घेतलेला आहे. प्रणव रॉय हे लेखक आहे. लोकशाही जिंदाबाद हेही पुस्तक योगेंद्र यादव, सुहास पळशीकर, पीटर डिसूजा यांचं हेही या टॉपिकसाठी म्हणजे इलेक्ट्रोल प्रोसेस आणि राजकीय पक्ष या टॉपिकसाठी छान आहे. त्याचबरोबर लोकशाहीची व्याकरण न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचं ही पुस्तक या ठिकाणी ग्रामर ऑफ डेमोक्रेसी नावाचं इंग्लिश मधलं हे मराठी अनुवादित पुस्तक सुद्धा या टॉपिकसाठी किंवा इतर टॉपिकसाठी सुद्धा खूप चांगलं पुस्तक आहे. आणि माधव गोडबोले यांचं सुद्धा हे जे काही पुस्तक आहे केंद्रीय गृह सचिव राहिलेले प्रशासकीय अधिकारी माधव गोडबोले यांचं सुद्धा संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा भारताच्या हेही पुस्तक अनेक टॉपिकसाठी चांगलं आहे. म्हणजे निवडणूक प्रक्रिया टॉपिकसाठी निवडणूक आयोग आणि कार्यपद्धती सुधारणा अलीकडच्या ज्या काही सुधारणा झालेल्या आहेत निवडणुकीच्या पद्धतीच्या त्यांच्या दृष्टीने प्राध्यापक सुभाष भिंगे यांचं हे पुस्तक सुद्धा खूप उत्तम आहे. मीडिया या टॉपिकसाठी मास मीडिया टॉपिकसाठी मी या पुस्तकात सजेशन करेन आजच्या ठळक बातम्या डॉक्टर समीरन बाळवेकर की जे स्वतः या ठिकाणी दूरदर्शनसाठी रिपोर्टर म्हणून एनडीटीव्ही साठी रिपोर्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांनी आपले अनुभव या पुस्तकामध्ये मीडियाशी संबंधित माहिती सुद्धा या पुस्तकामध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सीबीएफसी म्हणजे सेंट्रल बोर्ड फिल्म सर्टिफिकेशन असेल, प्रसार भारती असेल यांच्याही विषयीची माहिती आपल्याला मीडियाच्या पातळीवर मीडियाकडून सुद्धा बऱ्याच प्रमाणात मीडिया लेवलवर आपल्याला मिळत असू शकते. त्यानंतर शिक्षण व्यवस्था या टॉपिकसाठी हे 2 पुस्तकांची मी नावं रेफर करेन. एक विकासाचे प्रशासन बाबा पाटील यांचं आणि विकास प्रशासन रमेश एखेळीकर डॉक्टर रमेश एखेळीकर यांचं विकास प्रशासन हे जे काही पुस्तक आहे. त्याचबरोबर ज्या काही नवीन कन्सेप्ट आहेत म्हणजे कोणत्या तर बिहेवियरल थेअरी असेल किंवा ब्युरोक्रॅटिक थेअरी असेल किंवा ज्या काही संकल्पना आहेत जे काही सिद्धांत आहेत किंवा जे काही दृष्टिकोन आहेत सिस्टीम अप्रोच हे जे काय आहे त्यासाठी लोकप्रशासन हे टॉपिक पुस्तक बी.एन. पाटील यांचं खूप उत्तम आहे. मराठीमध्ये जर सांगायचं झालं तर हेच पुस्तक या ठिकाणी प्राध्यापक बी.पी. पाटील यांचं सुद्धा या सर्व टॉपिकसाठी खूप छान आहे. प्रशासकीय कायदा यासाठी सुद्धा हे उपयोगाचं आहे. कायद्यांच्या बाबतीत जर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा असेल, नागरिकत्व संरक्षण कायदा असेल तर यांच्यासाठी सुद्धा ही माहिती पुस्तक शासनाची जी आहे ती उत्तम आहे. मानवी हक्क व जबाबदाऱ्या या अनुषंगाने सुद्धा हे पुस्तक मानवी हक्कांच्या टॉपिकसाठी सोशल वेलफेअर आणि सोशल लेजिस्लेशन साठी हे पुस्तक नितीन अलकुंटी यांचं सुद्धा खूप उत्तम आहे. माहिती अधिकाराच्या कायद्यासाठी यशदाचं हे पुस्तक अधिकच खूप चांगलं आहे. आणि जो काही पब्लिक सर्व्हिसेसचा जो टॉपिक आहे त्याकरता मी आणि वित्तीय प्रशासनाच्या टॉपिक करता सुद्धा मी या लेखकांचं हे पुस्तक की जे खूपच छान पुस्तक आहे प्राध्यापक पी.जी. चव्हाण आणि एस.एस. मामेडवार यांचं पर्सोनेल अँड फायनान्शियल ऍडमिनिस्ट्रेशन याची उत्तम माहिती या पुस्तकामध्ये या ठिकाणी दिलेली आहे. याशिवाय कार्मिक प्रशासन नावाचं हिंदीमधलं सुद्धा डॉक्टर सुरेंद्र कटारिया यांचं हे पुस्तक सुद्धा चांगलं आहे. सुभाष भिंगे यांचं सुद्धा कर्मचारी प्रशासन पर्सोनेल ऍडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा पब्लिक सर्व्हिससाठी पुस्तक अत्यंत चांगलं आहे. आणि वेगवेगळ्या थेअरीज कन्सेप्ट आणि अप्रोचेस साठी हे इंग्लिश मध्ये सुद्धा पुस्तक चांगलं विशेषतः नव्या ज्या कन्सेप्ट आहेत ई गव्हर्नन्स किंवा नवलोक व्यवस्थापन अशा जे कन्सेप्ट आहेत याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन फ्रॉम गव्हर्नमेंट टू गव्हर्नन्स हे इंग्लिश मधलं चक्रवर्ती विद्युत चक्रवर्ती आणि प्रकाश चंद यांचं हे पुस्तक खूप उत्तम आहे. श्रीराम महेश्वरी यांचं हे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थेअरी हेही पुस्तक या सगळ्या टॉपिकसाठी जे थेअरीज कन्सेप्ट आणि अप्रोचेस साठी हे खूप चांगलं आहे. ते म्हणजे श्रीराम महेश्वरी यांचं हे पुस्तक. आणि नवीन जे काही कन्सेप्ट आहेत सिस्टीम अप्रोच किंवा नवलोक व्यवस्थापन यांच्याकरता सुद्धा 21वी शताब्दीमय लोक प्रशासन नावाचं हे अशोक दुबे यांचं हे पुस्तक सुद्धा उत्तम आपल्याला सांगता येईल. सिद्धांतांसाठी सुद्धा जर सांगायचं झालं तर हे एसच्यांचं विष्णू भगवान आणि विद्याभूषण यांचं हे पुस्तक सुद्धा उत्तम आहे. मराठीमधलं लोक प्रशासन सिद्धांत कार्यपद्धती हे शांताराम भोगले यांचं पुस्तक सुद्धा या नवीन टॉपिकसाठी चांगलं आहे. सगळ्यात चांगलं पुस्तक जर सांगायचं झालं तर हे सांगता येईल ते म्हणजे या सगळ्या सिद्धांत कन्सेप्ट आणि अप्रोचसाठी ते म्हणजे बहुतांश यूपीएससीची मुलं सुद्धा हे पुस्तक वापरतात. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स इंग्लिश मध्ये प्रसाद सत्यनारायण यांचं हे पुस्तक आहे.
आणि हिंदीमध्ये सुद्धा हे पुस्तक प्रशासनिक चिंतक प्रसाद प्रसाद सत्यनारायण यांचं सांगितलं जातं. हे सगळेजण रेफर करतात. हे पुस्तक खूप छान आहे. प्रशासनिक विचारक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स जोशी अँड पारिक हे पुस्तक चांगलं आहे. मराठीत जर सांगायचं झालं तर आधुनिक प्रशासकीय विचारवंत प्राध्यापक लक्ष्मण कोत्तापल्ले किंवा प्रशासकीय विचारवंत प्राध्यापक घोगरे आणि लोक प्रशासनातील नवप्रवाह प्रीती पोहेकर किंवा लोक प्रशासनातील नवीन कन्सेप्ट जे आहेत प्रीती पोहेकर यांचंही हे पुस्तक, लोक प्रशासनातील नवप्रवाह म्हणजे नवीन कन्सेप्ट जे आहेत नवलोक व्यवस्थापन किंवा इतर जे काही नवीन कन्सेप्ट आहेत, एकंबेकर, तरोडे, वाघमारे यांचंही मराठीतलं पुस्तक खूप छान आहे. ई गव्हर्नन्स साठीचं हे पुस्तक अत्यंत उत्तम आहे. विस्तृत माहिती याच्यामध्ये दिली डॉक्टर उर्मिला रेड्डी यांचं हे पुस्तक. आणि लोक प्रशासनातील कौशल्य विकास कार्यक्रम ही जे नवीन कन्सेप्ट ई गव्हर्नन्सच्या बेसिसवर किंवा इतर जे कन्सेप्ट आहेत त्याचा विचार याच्यामध्ये डॉक्टर उर्मिला रेड्डींचं हे पुस्तक हेही उत्तम आहे. आणि पब्लिक पॉलिसी अँड ग्लोबलायझेशनच्या दृष्टीने विचार केला तर जागतिकीकरण शाप नव्हे वरदान हे मुकुंद गायकवाड यांचं सुद्धा उत्तम पुस्तक इथं आपल्याला सांगते. आणि त्याचबरोबर गव्हर्नन्स सगळ्याच अर्थाने असणारं जे काही गव्हर्नन्स आहे त्या अर्थाने एक प्रकारे अरुण शौरी यांचं हे पुस्तक सुद्धा अत्यंत उत्तम आहे. तर असे हे संपूर्ण सिलेबस, सुधारित अभ्यासक्रम, जुना अभ्यासक्रम या सगळ्या अंशांमध्ये जवळपास 50 पुस्तकांची यादी मी इथं आता तुम्हाला सांगितलेली आहे. तर ही सगळी पुस्तकं तुम्ही रेफर करून या सर्व अभ्यासक्रमाचा अभ्यास इथं करू शकता. आता आश्चर्य वाटेल किंवा थोडंसं या ठिकाणी थोडंसं आपल्याला असं वाटणं साहजिक आहे किंवा एवढी पुस्तकं एवढ्या अभ्यासक्रमासाठी या ठिकाणी वाचावी लागतील का? तर तुम्ही एक लक्षात घ्या की याच्यामध्ये तुम्हाला असं पाहायला मिळेल की सुधारित अभ्यासक्रमाचा जो भाग आयोगाने टाकलेला आहे तो जर पाहिला तर आपल्याला असं दिसून येईल की 20 कन्सेप्ट म्हणजे 20 कंटेंट त्यांनी आता दिलेली आहे की जे अगोदरच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये फक्त 15 कंटेंट होते. आता त्यांनी 20 कंटेंट दिलेले आणि 20 कंटेंट मध्ये बराचसा सिलेबस त्यांनी इन्क्लूड केलेला आहे, समावेश केलेला आहे. आणि हा पूर्ण इन्क्लूड केलेला, चेंजेस केलेला जो सिलेबस आहे तो एवढा आहे. आणि मग त्या अनुषंगाने जर ह्या सगळ्या पुस्तकांना पाहायचं असेल तर तुम्हाला या पुस्तकांबरोबरच इतरही जे काही वेगवेगळ्या प्रकारचं सोशल मीडियावरचं साहित्य असेल किंवा इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या थ्रू मिळणारं साहित्य असेल किंवा इतर माध्यमातून मिळणारं जे काही साहित्य असेल तेही वाचणं अपेक्षित आहे. कारण की सरळ आयोगाने पहिल्यांदा जे 2 सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा विचार करता आपल्याला चौफेर या पेपरचा किंवा कोणत्याही सामान्य अध्ययनाच्या पेपरचा अभ्यास करायला. तर विस्ताराने मी या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची सुधारित अभ्यासक्रमाची माहिती दिलेली आहे. आगामी कालखंडामध्ये सुद्धा आपण या सगळ्या अनुषंगाने विस्तृत माहिती जी काय आहे ती घेत राहू, एवढंच मी या ठिकाणी सांगेन. आणि आजचं हे जे काही सेशन आहे ते संपलेलं आहे असं मी जाहीर करतो. धन्यवाद, सर्वांचे आभार. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांसाठी खूपच मोलाचं मार्गदर्शन माननीय सरांनी केलेलं आहे. धन्यवाद सर. आजचं सेशन जे आहे इथे संपलेलं आहे. याच्यानंतर आपण मुख्य परीक्षेमध्ये जे काही सविस्तर चेंजेस झालेले आहेत किंवा काही एक थोडेसे वेगवेगळ्या ऍड झालेले टायटल त्यानुसार हिस्ट्रीचा असेल, जिओग्राफीचा असेल, इकॉनॉमिक्स असेल, सायन्स टेक असेल, अशा वेगवेगळ्या बाबीचे जे काही लेक्चर्स आहेत ते अरेंज होणार आहेत. याचे मेसेज जे आहेत ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचतीलच. असंच या पद्धतीने उत्कृष्ट प्रतिसाद देत राहा. आपल्या फ्रेंड्सला किंवा जे कोणी एमपीएससी वगैरे करणार आहे त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहोचवा. एमपीएससीच्या नवीन बॅचेस जे आहेत त्या आता सुरू होत आहेत ऑनलाईनच्या माध्यमातून. तर आपण ज्यांना एमपीएससी करायची त्यांच्यापर्यंत कळवा. धन्यवाद.